स्टार्ट करूया. जो भाग आपण म्हणजे जवळपास एक अर्ध्या टप्प्यात म्हणून अर्ध्या टप्प्याच्या थोडंसं म्हणजे अर्धाच टप्पा असं म्हणायला काही हरकत नाही. समाज सुधारक घटक संपवलेला आहे. यानंतर नेक्स्ट अजून भारताच्या इतिहासाला सुरुवात केलेली आहे आणि एक महत्वाच्या टप्प्यावरती आता आपण आलेलो आहोत, मध्यंतरावरती असं म्हणून. या आधुनिक भारताच्या इतिहासात काही महत्वाचे टॉपिक पुढे आपल्याला अभ्यासाचे. त्याआधी मात्र जे विद्यार्थी बऱ्याच जणांचे कमेंट देखील होते की सर जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार. जाहिरात आल्याच्या नंतरचा मला वाटतं आपला हा पहिला सेशन असेल, त्यामुळे मी इथं पुन्हा एकदा जाहिरातीबद्दल नमूद करतो. आणि जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत पहिल्यांदाच, तर त्यांच्यासाठी महत्वपूर्ण पुन्हा एकदा सूचना. तर म्हणजे आपली तयारी राहणं आवश्यक, सुरू राहणं हे आवश्यक आहे. आणि याआधी जाहिरात कधी येणार आहे, किती जागा आहेत, त्यानंतर परीक्षा म्हणजे आणखीन जाहिरात नाही आली मग एक्झाम होणार आहे की नाही, या सर्व गोष्टी बाजूला सारून द्यायचे हे लक्षात घ्या. आणि जाहिरात तर येणारच, परीक्षा होणारच, त्यामुळे आपल्याला रेडी राहणं आवश्यक आहे. अभ्यासाच्या आपल्या या म्हणजे दृष्टिकोनातून आपण रेडी राहायचं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आलीच जाहिरात, जे सांगितल्याप्रमाणे ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात असं मागे सांगण्यात आलं होतं. आणि त्याप्रमाणे तब्बल 552 पदांची जाहिरात आयोगाने एमपीएससी आपल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे. ओके, mpsc.gov.in या आयोगाच्या संकेतस्थळाला व्हिजिट करा. त्यानंतर फॉर्म वगैरे भरून घ्या. 10 एप्रिलपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली, त्यामुळे जवळपास आता 5-6 दिवसांचा कालावधी असंही संपलेला आहे. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला असेल. ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरा. आणि अंतिम दिनांक जो आहे सर्वांनी नोट करा, 30 एप्रिल. तुम्हाला एव्हा आता माहिती झालेलं असणार आहे, तरी देखील पुन्हा एकदा नव्याने जर कोणी आता फॉर्म भरू इच्छित असाल, लास्ट इयरला जर असाल तुम्ही, तर त्यानंतर या परीक्षेची तयारी करू शकता आणि एक्झाम देऊ शकता. 14 जून रोजी पेपर होणार आहे. ओके, जवळपास आता 1-2 महिन्याचा कालावधी त्यापेक्षा कमी म्हणून आपण शिल्लक राहिलेला आहे. आणि या दिवसात आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचं रिव्हिजनही आता सुरू असणं गरजेचं आहे. ओके, तर एकूणच जागेचा तपशील जर पाहता इथे आपल्याला दिसून येतं की कंबाईनची जी ग्रुप बी साठी जी जाहिरात प्रसिद्ध केली त्यामध्ये 310 पदांची भरती, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक साठी 310 पदे आहेत. त्यानंतर राज्यकर निरीक्षक साठी 236 आणि 6 पदे जी आहेत सहाय्यक कक्ष अधिकारी. या पद्धतीने आपल्याला 552 जागांची जाहिरात आयोगानं प्रसिद्ध केली. प्रत्येक जिल्हा केंद्रावरती ही एक्झाम होणार आहे 14 जून रोजी 11 ते 12 या वेळेमध्ये. ओके, 1 तासाचा पेपर असेल, 100 क्वेश्चन असतील आणि सामान्य अध्ययनचे जे काही विषय आहेत तुम्हाला माहिती आहेत त्या पद्धतीने तुम्ही तयारी करता. हे फक्त नवीन विद्यार्थ्यांकरिता माहिती. फॉर्म वगैरे व्यवस्थित भरून घ्या, त्यामध्ये कुठलीही चुका न करता व्यवस्थित भरवायचं आहे. आणि लास्ट डेट सर्वांनी नोट करायची आहे 30 एप्रिल. ठीक आहे, या पद्धतीनं सर्वांना ही माहिती असणं गरजेचं. सुरुवातीला ते मेन्शन केलेलं आहे फक्त. त्यानंतर आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. ओके, या महत्वाच्या जाहिरातीच्या माहितीनंतर मग इतिहास जो विषय आहे जे आपण घेऊन आलेलो बरेचसे सेशन या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. यानंतर आजच्या भागाला आपण सुरुवात करू. त्याआधी फक्त थोडंसं रिव्हिजन स्वरूपात मी काय काय भाग आपण अभ्यासलेला आहोत ते मेन्शन करतो. अगदी म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल. समाज सुधारक हा घटक तर आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. जवळपास मॅक्झिमम म्हणजे परीक्षा अभिमुख समाज सुधारक ते आपण कंप्लीट केलेले आहेतच. ठीक आहे, यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम जी अनुक्रमणिका आपण इथे मेन्शन केली होती त्यानुसार आपले टॉपिक सुरू आहेत. तर सुरुवातीला आपण युरोपियन सत्तांचं भारतातील आगमन या पद्धतीने त्याची माहिती घेतलेली होती आणि कशा पद्धतीने इंग्रज आपल्याच सहकार्यांशी म्हणजे सहकारी जे त्यांचे प्रतिस्पर्धी असतात, म्हणजे फ्रेंच असतील, सर्वात शेवटी फ्रेंच, त्याआधी डच आहेत, पोर्तुगीज वगैरे सर्वांचा, डेन्मार्क या सर्वांचा त्या ठिकाणी पराभव करून सर्वात शेवटी फ्रेंचांचा पराभव करतात. आणि त्यानंतर इथे बसताना आपलं बसवतात असं म्हणून आपण थोडक्यात. आणि हा भाग आपण युरोपियन सत्तांच्या आगमनाबद्दल पाहिलं होतं. त्यानंतर ब्रिटिशांचं आगमन म्हणून म्हणजे अगदीच यस योगेश, गुड आफ्टरनून. यानंतर आपण पाहिलं की ब्रिटिश सत्तांचं आगमन म्हणजे थोडक्यात या आपल्या सहकार्यांचेच प्रतिस्पर्धी होऊन त्यांना बाजूला सारल्याच्या नंतर बंगालमध्ये त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. आणि त्यानंतर तिथे जे नवाब होते, नवाबांचा पराभव करून पूर्ण सत्तेकडे वाटचाल म्हणून आपण थोडक्यात या ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाच्या टॉपिकमध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. यानंतर प्रारंभीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळातील काही गव्हर्नर जनरल, फक्त आपण येस मी रिवाइज करतो तोपर्यंत तुम्ही या लगेच. तर नंतर म्हणजे 1757 पासून पुढं महत्वाचे या टॉपिक नंतर गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हे आपण अभ्यासलेलो आहोत. आणि एकूणच या गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल काय हे थोडक्यात समजून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर महत्वपूर्ण जे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांच्या कारकिर्दीतल्या घटना जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात प्रामुख्याने जे महत्वाच्या आहेत, तर त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण घेतलेला आहे. अगदी रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर पासून तर पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग पासून, बंगालच्या पहिल्या गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग पासून ते डलहौसी पर्यंत आपण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी सर्वांच्या बाबतीत घेतलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या घटनाला अनुसरून परीक्षेमध्ये विधानात्मक स्वरूपात, वन लाइनर स्वरूपात क्वेश्चन आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळतात. त्याचं एक रिव्हिजन आपण या पीवायक्यूच्या स्वरूपात ऑलरेडी केलेलं आहे. ओके,
यानंतर मग आपण काही महत्वाचे कायदे अभ्यासलेलो होतो, म्हणजे अगदी 1773 पासून पुढं सर्व दर 20 वर्षांनी जे कायद्यात जे बदल करण्यात आलेले तसे महत्वपूर्ण कायदे हे अभ्यासलो आणि त्यानंतर महत्वाचं ब्रिटिशांचं शैक्षणिक धोरण इथपर्यंत येऊन आपण थांबलेलो होतो. यानंतर मित्रांनो पुढील टॉपिक असणार आहे आपला, या महत्वपूर्ण टॉपिक नंतर नेहमीप्रमाणे सेशन असेल. अगदी सुरुवातीला टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर मग आयोगाने जे प्रश्न त्यावरती विचारलेले आहेत तर त्या धर्तीवरती म्हणजे आपला एक सराव होणं अपेक्षित, म्हणूनच आपण आजच्या भागात एक 7-8 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. तर टॉपिक असेल आपला आजचा 1857चा उठाव, महत्वाचा किंवा 1857चा स्वातंत्र्य लढा असं म्हणू आपण. आणि याबद्दलच्या घटना यावर आधारित ठराविकपणे एक क्वेश्चन असतो. त्यामुळे एक गुणाकरिता आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती आणि त्यानंतर आयोगाने विचारलेले प्रश्न हे थोडक्यात पाहायचे, प्रश्न आणि उत्तरे. त्यामुळे तुम्हाला सेशन व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि काही माहिती महत्वाची नोट करता आली तर करून घ्या आणि त्यानंतर त्या PYQच्या आधारावरती प्रश्नांची उत्तरे देण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे. ओके, या माध्यमातून आपण पुढील टॉपिक अभ्यासणार आहोत. दरम्यान तुमचे काही प्रश्न असतील किंवा परीक्षेला सामोरं जात असताना आता जे काही 60 दिवसांपेक्षाही कमी कालावधी म्हणून आपण जो शिल्लक राहिलेला आहे या दरम्यान अभ्यासाच्या स्वरूपाबद्दल कोणाला काही क्वेश्चन डाऊट वगैरे असतील ते तुम्ही विचारू शकता. ज्यांचे कमेंट इथे मी कमेंटद्वारे ते मेन्शन करू शकता आणि त्यानंतर मी मधून सेशन दरम्यान किंवा सेशन झाल्याच्या नंतर म्हणून आपण त्यावरती चर्चा करीत राहूया. ओके, जे काही क्वेश्चन असतील ते. सो स्टार्ट करू. तर आजच्या भागाचा महत्वपूर्ण टॉपिक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ह्यानंतर जो टॉपिक आहे आजचा, आपण लास्ट टाइम ब्रिटिशांचं शिक्षणविषयी धोरण पाहिलं होतं, बरोबर. शेवटचा टॉपिक तो होता आपला. यानंतर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट वन, यात 1857चा आता स्वातंत्र्य लढा, एक महत्वाचा टॉपिक आजच्या भागात आपण त्यांनी सुरुवात करूया. परत या टॉपिक झाल्याच्या नंतर मग शेवटी PYQ नेहमीप्रमाणेच, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की प्रश्नही कसे विचारले गेले आणि पुढील काळात आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासाची रणनीती आखता येईल या पद्धतीने ते पुढे असणार आहे. तर मित्रांनो 1857चा स्वातंत्र्य लढा किंवा उठाव जो आहे तो प्रत्यक्षात पाहण्याच्या आधी नेमकं उठाव काय, स्वातंत्र्य लढा किंवा उठाव ज्याला म्हणू आपण, त्याची सुरुवात कशामुळे झालेली होती आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे याची पार्श्वभूमी पहिल्यांदा आपल्याला अभ्यासणं आवश्यक. क्लिअर. तर यामुळे आपल्याला अगदी 1857च्या उठावाच्या वेळेस काय घटना घडलेल्या आहेत हे पाहण्याच्या आधी थोडंसं बिफोर म्हणजे म्हणू आपण पार्श्वभूमी ज्याला म्हणू आपण 1857च्या बद्दलची ती नोट करणं आवश्यक, ती मेन्शन करून मग ठराविकपणे नेहमीप्रमाणे पॉइंट्स जाणून घेऊया. तर 1857चा म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा किंवा याला आपण 1857चा उठाव असं जे काही म्हणतोय, तर त्यानुसार आपण जर पाहिलं तर इथे ब्रिटिशांचं जे ध्येय धोरण किंवा ब्रिटिश भारतात आल्याच्या नंतर आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला माहिती आहे कुठल्या दृष्टिकोन त्यांचा होता. सुरुवातीला व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथे आलेले होते आणि व्यापार करायचा आणि त्यानंतर मग आपलं म्हणजे बाजूला जायचं निघून, हे एवढंच होतं. परंतु इथली परिस्थिती जाणून घेतल्याच्या नंतर हळूहळू इथे सत्ता काबीज करून भारतामध्ये राज्य केल्याचं आपल्याला ते दिसून येतं. म्हणजे अगदी 1757 ते 1857 आणि पुढे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण त्यांचा राज्यकारभार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याआधी जो उठाव म्हणू आपण किंवा ब्रिटिशांना प्रथमतः मोठ्या प्रमाणात विरोध करण्याची सुरुवात जी होती 1857 हा एक प्रमुख घटक असला तरी त्याच्या आधी बऱ्याच भागामध्ये आपल्याला यातून म्हणजे पुढं लोक आल्याचं दिसतं. त्यात सर्वप्रथम पहिल्यांदा संन्यासाच्या बंडाचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे 1770-80च्या दशकात त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बंगालमध्ये संन्यासांनी बंड केलं होतं. थोडक्यात अगदी धार्मिक स्थळाला व्हिजिट करण्यास पर्यंत त्या ठिकाणी ब्रिटिशांनी विरोध केला होता आणि त्यानंतर या संन्याशांनी बंड ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचं ठरवलं होतं. म्हणजे पहा, उठाव किंवा स्वातंत्र्य लढा जे म्हणू आपण आपल्याला लोकांनी स्टार्ट कुठे केलेलं आहे, ज्या वेळेस लोकांना आपल्या म्हणजे जीवावरती बेतल्यासारखं असं म्हणून किंवा आपले जे हक्क आहेत ते काढून घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेस होत होता तिथे मात्र उठाव करून प्रत्येक भागात व्यक्ती आपल्याला दिसून येत आहेत भारतामध्ये. म्हणजे जसं की आता उदाहरण घ्यायचं झालं तर हे आता आपण संन्यासांचं बंड बंगालमध्ये पहिल्यांदा पाहतो, जो की आपल्याला बंकिमचंद्र चटर्जीच्या आनंद मठात त्याचा उल्लेख देखील आहे. ओके, तर या संन्यासांच्या बंडानंतर परत त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा होताच मोठ्या प्रमाणात. त्यानंतर शेतकऱ्यांचे उठाव प्रत्येक भागात आपल्याला दिसत आहेत. कुठे म्हणजे मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं शेतीवरील जो टॅक्स आहे, महसूल जो आहे तो वाढवणं असेल किंवा तो जबरदस्तीनं गोळा करणं असेल, यामुळे दुष्काळ जर पडलेला असेल आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर लादून ते उकळणं असेल किंवा ते वसूल करणं असेल, यामुळे सर्व जर मेटाकुटीस आले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी जसं की आपण पाईक बंधूंचा उठाव पाहतो, ओके, त्यानंतर कोलमांचा उठाव पाहतो, हे सर्वांचं म्हणजे पाळेकरांचा उठाव आहे आंध्र प्रदेशामध्ये, संताळांचा उठाव आहे. तर थोडक्यात यांच्याबद्दलची माहिती घ्यायची म्हणजे सर्वांना त्यांचे हक्क थोडक्यात समजून घ्यायचं आहे आपल्याला सिंपल मध्ये, मग पॉईंट स्वरूपात जाणून घेऊ. उठाव म्हणजेच काय किंवा या जे लोक आहेत जे आपण मेन्शन केले तर पाईक असतील. पाईक म्हणजे कोण? पाईक कोणाला म्हणायचं तर एखादे राजा आहे तर राजांच्या
म्हणजे राजांनी आपल्यासाठी सैन्य नेमलेलं आहे, बरोबर. त्या सैन्याला काही जमिनी पण दिलेल्या आहेत, तर तुमचं तुम्ही करून ते खा, असं या पद्धतीनं. आणि जर राजांवरती कोणी जर युद्ध करून आलं, समजा चालून आलं, तर त्यावेळेस मात्र तुम्ही राजांच्या बाजूने उभं राहायचं आणि त्यांच्या विरुद्ध लढायचंय. तर ते आपल्याला पायी कशी संज्ञा लावायचे, असे व्यक्ती आपल्याला दिसून येतात. मग पागलपंथी असतील. पागलपंथी म्हणजे कोण, थोडक्यात म्हणजे यांच्याबद्दलची माहिती सुरुवातीला मेन्शन करून पुढे जाऊया आपण. पागलपंथी म्हणजे करमशाह यांनी पागलपंथी संप्रदायाची स्थापना केलेली होती. या माध्यमातून म्हणजे एक सामाजिक धार्मिक चळवळीच्या माध्यमातून याची सुरुवात आपल्याला दिसून येते. ओके, त्यांचेही अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर ब्रिटिशांना त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर पाळेगारांचा, पाळेगार कोण होते, तर विजयनगर. ओके, विजयनगरचा जो राजा होता, तर विजयनगरच्या राजांनी आपल्या राज्यकारभाराची ध्येयधोरणं किंवा राज्यकारभार पाहण्यासाठी म्हणून थोडक्यात या पाळेगारांना नेमलेलं होतं. आणि या पाळेगारांनी ह्या राज्यकारभाराचं सर्व हातीदोर म्हणजे काम पाहण्याबरोबरच त्या ठिकाणी त्यांचं प्रशासन चालवण्याचा अधिकार या पाळेगारांकडे दिलेला होता. मग त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजांनी ज्या व्यक्तींना सैन्य म्हणून नेमलेलं आहे किंवा काही ठिकाणी जमीनदार असतील किंवा ज्या लोकांना त्या ठिकाणी कामं सोपवून दिलेली आहेत आणि त्यांचे अधिकार त्या माध्यमातून त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित चाललेला आणि राजाचे एक सिक्युरिटी म्हणून थोडक्यात ते काम पाहत होते. पाईक बंधू असतील, त्या ठिकाणी पाळेगार असतील, तर या ठिकाणी हे लोक उठाव करीत असताना त्यांचं म्हणजे हे यांचे अधिकार काढून घेत असताना यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रत्येक भागात सुरुवातीला 1857च्या आधी उठाव केला होता. म्हणजे अगदी 1770 पासून म्हणजे आपण संन्यासांचं बंड जे म्हणतो तिथून पुढं 1857 पर्यंत आपल्याला या कालावधीत म्हणजे 1857चा पूर्वनियोजित जो उठाव आहे तोपर्यंत किंवा त्याच्या आधी म्हणू आपण, या लोकांनी केलेलं म्हणजे उठाव त्या ज्या ज्या भागामध्ये त्यांच्याबद्दलची सुरुवातीला माहिती घ्यायची. परीक्षेत प्रामुख्याने प्रश्न कसे असतील पहा, जोड्या स्वरूपात किंवा वन लाईनर स्वरूपामध्ये जरी विचारलं गेलं तर तिथे आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणी उठाव केला आहे हे मोस्टली आधीच्या पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर ते विचारलं जातं. पुढे 1857च्या दरम्यान प्रमुख भागात मोस्टली नॉर्थ इंडिया म्हणू आपण, उत्तर भारतातून काही ठिकाणावर उठाव केले गेले. मग त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, त्यानंतर तो उठाव दडपून टाकण्यात म्हणा किंवा ब्रिटिशांच्या वतीने इंग्रजांच्या वतीने त्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं, यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारल्याचं दिसतं आपल्याला. क्लिअर, त्यामुळे त्या व्यक्तींबद्दलची आपल्याला माहिती तिथे घ्यायची आहे. आणि प्रमुख म्हणजे कानपूर असेल, दिल्ली असेल, ओके, लखनौ असेल, झाशी असेल, ओके, जगदीशपूर बिहारमध्ये या ठिकाणी उठाव कोणी केलेला होता, त्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, या सर्व बाबी आपल्याला नोट करायच्या आहेत. आपण 2 टप्पे पाडलेले आहेत या 1857च्या उठावाबद्दल, कारण ज्यात इथे सगळे एकत्र म्हणजे खिचडी नको म्हणून. कशासाठी, तर महाराष्ट्राचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत. ओके, आपण 3 पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे या इतिहासात आपल्या अभ्यासक्रमाचं. कशात, एक समाज सुधारक, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. ज्यावेळेस आपण या 1857चा स्वातंत्र्य लढा अभ्यासणार आहोत तर इथे कशाबद्दल माहिती घ्यायची आहे, प्रामुख्याने म्हणजे भारताशी संबंधित असलेल्या गोष्टींशी. ओके, आणि त्यानंतर मग महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना महाराष्ट्रातून ज्या ज्या ठिकाणावरून प्रमुख व्यक्तींनी उठाव केलेला आहे त्यांच्याबद्दलची माहिती मात्र आपण महाराष्ट्राच्या इतिहासात स्पेसिफिक तिथे घेऊया, म्हणजे तुमचं काय इथे कन्फ्युजन होणार नाही, म्हणजे गोंधळ होणार नाही. ओके, असं डिवायडेशन करून आपण माहिती घ्यायची आपल्याला. ओके, या पद्धतीने पुढे जायचंय. तर 1857चा स्वातंत्र्य लढा, एक गोष्ट क्लिअर लक्षात घ्या, ज्या व्यक्तींचे त्यांचे हक्क काढून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला होता. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनेक जणांना म्हणजे महसूल वगैरे गोळा करण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी जबरदस्तीनं ते उकळणं असेल, या सर्व गोष्टी. आणि यावरती व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा म्हणून आपण आजच्या भाषेत आपल्या, ज्यावेळेस या व्यक्तींवरती लोकांवरती आलेली आणि हे आपल्या आता हक्क काढून घेत आहेत आणि आपलं तर काही खरं नाहीये आणि इथून पुढं मात्र आपल्याला फक्त यांचे गुलाम म्हणून राहावं लागेल की काय, किंवा आपल्याला मग उदरनिर्वाहासाठी देखील अडचणी येऊ शकतात आणि सर्व अधिकार काढून घेतल्याच्या नंतर मग पुढे काय होणार आपलं, हा प्रश्न ज्या अर्थी निर्माण होतो तिथे मात्र आपल्याला हे 1857चा उठाव दिसून येतो. आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागात भारताच्या सगळीकडे हे लोक उठाव करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र हा उठाव यशस्वी होतो का, तर नाही. एकतर नियोजन नाही कुठल्याही प्रकारचं, आणि ज्या अर्थी नियोजन ब्रिटिशांनी पहिल्याच गोष्टी काही हेरलेल्या आहेत तशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. म्हणजे भारतावरती राज्य करण्यासाठी पहिल्यांदा आल्याच्या नंतर फोडा आणि राज्य करा ही त्यांची ऑलरेडी नीती आपल्याला माहितीच आहे. या पद्धतीनंच हे उठाव दडपण्यात का आले, एकतर सुसूत्रता, नियोजन नव्हतं, कोणी एकमेकांचं ऐकायलाही तयार नाही, आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या भागात ज्याच्या म्हणजे थोडक्यात आपला मनमानी कारभार म्हणू आपण, ज्याला जे करायचे ते आपलं करायचे. आणि त्यामुळे तिथे सहज त्यांचा पराभव ब्रिटिशांना किंवा तो उठाव म्हणू आपण दडपण्यासाठी त्यांना इझिली ते जाऊ लागलं. आणि त्यात मग फोडाने राज्य करा याप्रमाणे त्यातलं जर कोणी एखादा माणूस स्ट्रॉंग वाटला मग त्याच्यातनं आपल्याला त्या व्यक्तीला फोडायचं, त्याला बाजूला करायचं, आपल्या हाताशी धरायचं, त्याला आमिष दाखवायचं आणि जो आपल्याला जेरी सांगतोय त्याचा बरोबर बंदोबस्त करायचा, याला हाताशी धरून. या पद्धतीचं त्यांचं सुरुवातीपासूनच धोरण होतं. आणि 1857च्या उठावाच्या दरम्यान देखील आपल्याला याच पद्धतीने दिसतं. मग आपल्याला प्रामुख्याने परीक्षेत काय भाग आहेत विचारले गेलेले ते म्हणजे सुरुवातीपासून अगदी संन्यासाच्या बंडापासून तर ते मेन 1857चा जो उठाव होतो तिथपर्यंत आपल्याला ते माहिती घ्यायचे. मग त्याचे कारण काय आहेत, 1857च्या उठावाची कारण महत्वाची, त्यानंतर कोणत्या भागातनं कोणी नेतृत्व केलेलं आहे
हा एक नोट करायचा आहे आपल्याला. मग त्याचे परिणाम काय झालेले आहेत याबद्दल, आणि सर्वात शेवटी म्हणजेच या 1857च्या उठावाबद्दल काही थोर विचारवंतांनी आपलं मत मांडलेलं आहे. मग तेही परीक्षेला स्टेटमेंट देऊन कोणी हे म्हटलेलं आहे, या पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग त्यामध्ये काही प्रामुख्याने महत्वाच्या व्यक्तींचे स्टेटमेंट हे देखील पाहायचं, आणि मग सर्वात शेवटी आपण PYQ कडे वळणार आहोत. ओके, या पद्धतीने नोट करूया. तर सर्वप्रथम 1857चा उठाव, थोडक्यात स्वातंत्र्य लढा याबद्दलची माहिती घेऊ. लक्षात आलं काय, म्हणजे नेमकं उठावाचं स्वरूप काय आणि का सुरुवातीला प्रयत्न केला गेला, पार्श्वभूमी काय महत्वाची त्याची, प्रत्येक व्यक्तींचे हक्क जे आहेत थोडक्यात आपल्या भाषेत समजून सांगण्यासाठी, अगदी फार असं गडबडून जाण्याची आवश्यकता नाही. उठाव म्हणजेच काय थोडक्यात, तर व्यक्तींचे हक्क त्या ठिकाणी काढून घेण्याचा प्रयत्न लोकांची या ब्रिटिशांनी ज्या ज्या भागात केलेला आहे तर त्या लोकांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नियोजनाअभावी सुसूत्रता नव्हती, ऐक्यता नव्हती. या सर्व गोष्टींचा परिणाम जाणून आला आणि प्रत्येक उठाव त्या ठिकाणी ब्रिटिश दडपण्यात यशस्वी ठरलेले होते. त्यांचं मुत्सद्दी नेतृत्व म्हणू आपण, आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेलं नियोजनबद्ध कामगिरी याच्या आधारावरती कोणालाही त्या ठिकाणी सक्सेसफुल होता आलं नाही. अगदी 1857च्या उठावाच्या वेळेस देखील आपण म्हणू, म्हणजे हे तर अधूनमधून उठाव व्हायचेच, आणि एक नियोजित पूर्व डेट जे आपण पूर्वनियोजित डेट जी मेन्शन केली गेली होती त्यावेळेस देखील उठाव केला गेला होता काही भागामध्ये, तिथे देखील त्यांना इथे यश मिळालेलं नाही. मग त्यानंतर जी काही ध्येय धोरणं बदलतात आणि त्यानुसार राणीचा जाहीरनामा आणि त्यानंतरचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या भागात ते म्हणजे पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुर्तास इथे मात्र 1857चा स्वातंत्र्य लढ्यात या ठिकाणी आपण नोट करून घेऊया. ओके, चालेल. तर 1857चा स्वातंत्र्य लढा, येस गौरव बोराडे यांचा क्वेश्चन. तर गौरव, हे लेक्चर जे आहेत आपले कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे इथे ठेवलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही इतरही कोणत्या एक्झामची तयारी करीत असाल, अगदी सरळ सेवेच्याही, तर त्याही तुम्हाला एक्झाम करिता हे महत्वपूर्ण ठरणार आहेत. ओके, तिथे तुम्ही त्याचं व्यवस्थित बारकाईने नोट करून घेऊन रिव्हिजन केला तर त्याही एक्झामला यातलंच हा जर अभ्यासक्रम हा विषय असेल तिथे तर हाच अभ्यासक्रम आहे तिथे मोस्टली. मी तर सरळ सेवेच्या बऱ्याच एक्झामला देखील आहे, तर तिथे तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल जे कोणी अटेंड करत असाल तर. मात्र मेन मोटिव्ह की आपला उद्देश काय, हे सेशन कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झामच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपण इथे राबवलेले आहेत. तर 1857चा आता स्वातंत्र्य लढा यामधले काही महत्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. सार लक्षात आला एकूणच थोडक्यात या उठावाबद्दल? इथपर्यंत काही डाऊट वगैरे? ओके, क्लिअर आहे, आलं लक्षात? काय असेल तर विचारायचंय हा लगेच. आणि यावरती क्वेश्चन असतोच. मी तुम्हाला काही ठराविकपणे टॉपिक सांगितलेले आहेत सुरुवातीपासून, यावरती क्वेश्चन आयोगाच्या वतीने विचारतात. म्हणजे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय आपण पुढे पाहणार आहोत, या सर्वांवरती एक क्वेश्चन असतो. ठीक आहे, कायदा आणि शिक्षण धोरणावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर 1857चा एक महत्वाचा टॉपिक, त्यानंतर व्हाईसराय पाहणार आहोत, ते गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय एकत्रच पाहायचं आहे, त्यातून एक क्वेश्चन असतो. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना वगैरे आपण पाहणार आहोत पुढं, त्याला अनुसरून क्वेश्चन असतो. मग पुढं जहाल गट, मावळ गट, त्यानंतर गांधी योग वगैरे यावरती क्वेश्चन आपल्याला परीक्षेत कशा पद्धतीने असतील ते पाहणारच आहे. क्लिअर? त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे आपल्याला. काही बारकावे आहेत ते नोट करायचे आहेत. मोस्टली क्वेश्चन जो असतो 1857च्या उठावावरती, तर ज्या भागातून ज्यांनी उठाव केलेला आहे त्या व्यक्तींच्या बद्दल क्वेश्चन विचारला जातो. ओके, म्हणजे साधारणपणे पाहायला गेलं तर 75% म्हणून आपण वेटेज पर्सेंटेज नुसार सांगायचं, यावरतीच क्वेश्चन मोस्टली विचारला जातो. सो त्या पद्धतीने आपण माहिती घेऊया. तर पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ. अगदी 1857 कडे वळण्याच्या आधी म्हणू आपण, ज्या भागातून ज्यांनी उठाव केला होता त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती ती घेऊया. तर सर्वप्रथम 1763 मग उल्लेख केला होता, 1770 ते 80च्या दशकामध्ये आपल्याला बंगाल प्रांतात संन्यासांचं व फकीरांचं बंड या ठिकाणी दिसून येतो की या कालावधीमध्ये. कधी 1763 ते 1780 बंगालमध्ये कोणी. मग आता प्रश्न पहा, प्रश्न उत्तरच्या स्वरूपात माहिती घ्यायची. आपल्या लक्षात हे एवढंच ठेवायचंय, संन्यासाचं बंड कुठे, बंगालमध्ये सर्वप्रथम आपल्याला सुरुवात तिथूनच म्हणू आपण. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे सुरुवातीलाच की म्हणजे अगदी धार्मिक स्थळांना व्हिजिट करण्यापासून ओळखण्याचं काम, प्रतिबंध या ठिकाणी ब्रिटिशांनी केलेला होता. आणि हे आपले आता हक्क काढून घेण्याचा प्रयत्न करतायत, यामुळे या संन्यासांनी बंड केलं होतं. आणि त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठिंबा देखील दिलेला होता. पाठिंबा कोणी दिला, एक बारीक सारीक जे म्हणतो आपण याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. बंड म्हणजे सुरुवातीला उठाव जो कोणी केलेला आहे, नंतर त्यानंतर त्याचा पाठिंबा असेल, कोणाचे काही स्टेटमेंट वगैरे त्या संदर्भात असतील ते इथे मेन्शन केलेले, ते आपल्याला फक्त नोट करायचं आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत या संन्यासांच्या बंडाचे वर्णन त्या ठिकाणी आढळतं.
नुकतंच आपण पाहिलेलं आहे या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीला आताच 150 वर्ष पूर्ण, म्हणजे आनंद मठला नाही, म्हणजे जे वंदे मातरम त्यांनी गीत लिहिलं होतं त्याला 150 वर्ष पूर्ण झाल्याचा एक टॉपिक त्या ठिकाणी मेन्शन केला होता थोडक्यात त्यांचा. तर त्यांच्याच या आनंद मठ या कादंबरीमध्ये संन्यासाच्या बंडाचं वर्णन त्यांनी केल्याचं दिसून येतं आपल्याला. सर्वप्रथम कुठे? संन्यासांचं बंड बंगालमध्ये. त्या बंडाला कोणी पाठिंबा दिला होता? मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी. ओके, हे पॉइंट्स क्लिअर करायचे, लक्षात ठेवा. मग पुढे मिदनापूर जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची त्या ठिकाणी बंड 1765 ते 1786 या कालावधीत बंगालमध्ये परत मिदनापूर इथे चुवार बांधव जे आहेत आदिवासीचे, तर यांनी त्या ठिकाणी उठाव केलेला होता. ओडिसामध्ये गोंडांचा उठाव 1804 ते 17 दरम्यान कालावधीपेक्षा कोणत्या भागात कोणी उठाव केला होता हे मेन महत्वाचं असणार आहे. परीक्षेमध्ये यावरती क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, आदिवासी बांधव कुठे किंवा गोंडांचा आता उठाव प्रामुख्याने मेन ठिकाण विचारलं गेलं तर ओडिसामध्ये त्यांनी उठाव केला होता. आणि प्रत्येक ठिकाणी आता एकच भाग असल्यामुळे मी जिथे फार स्पेशली काही नमूद करायचं आहे ते मेन्शन करेन. अदरवाईज लक्षात ठेवायचं आहे काय उठाव केलेला आहे प्रत्येकाने त्यांचे हक्क काढून घेण्यासाठी, म्हणजे अगदी राजांनी किंवा कोणी त्यांना त्यांची जमीन वगैरे कसण्यासाठी दिलेले असतील ते पूर्ण सर्व हक्क जमिनीचे किंवा ते पूर्ण त्यांच्या नावावर असतील ते काढून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. कुठल्या प्रकारचं काम तुम्हाला नाही, आता आम्ही म्हणू ते ध्येय धोरण ठरवू, त्या पद्धतीने पुढे काम करायचं आहे. यालाच विरोध म्हणून या लोकांनी प्रत्येक भागामध्ये उठाव केलेला होता. पुढे मग छोटा नागपूर भागात प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. कोलमांनी उठाव केलेला होता. कोलमांचा उठाव कुठे? छोटा नागपूर भागात. आता हा सिक्वेन्स मात्र लक्षात ठेवा. सिक्वेन्स मीन्स आपल्याला थोडक्यात कोणत्या भागात कोणी उठाव केलेला आहे हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरती क्वेश्चन परीक्षेत दिसतील. कोल्हापूर येथे मग गडकऱ्यांनी उठाव केला होता. स्पेशली परत महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते मेन्शन करायचं आहेच पुढं, मात्र काही भागात भारताचा उल्लेख करीत असताना काही आपल्या महाराष्ट्रात नाही ते मेन्शन केलं जाईल. तर कोल्हापुरात गडकऱ्यांनी उठाव केलेला होता. छोटा नागपूर कोलमांनी, ओडिसात गोंडांचा उठाव, आदिवासी संन्यासांनी कुठे? बंगालमध्ये बंड केलेलं होतं. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. पुढे 1855-56 संथाळांनी झारखंड आणि तत्कालीन बिहार व पश्चिम बंगालमध्ये जमीनदारांविरुद्ध उठाव केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर संथाळ उठावाचे नेते ही नावं लक्षात ठेवा. कदाचित या नावावरती ज्या ठिकाणी महत्वाची नावं असतील तिथे मेन्शन केलेलं आहे, जिथे नाहीये तिथे फक्त, म्हणजे जसं छोटा नागपूर कोलमांचा उठाव तेवढंच लक्षात ठेवायचं, त्याच्या पलीकडे नाहीये. इथे मात्र संथाळांच्या उठावाचं नेतृत्व जे आहे तर ते सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव यांची नावे लक्षात ठेवायची आहेत. यांनी खालीलपैकी हे कोणत्या उठावातील नेते आहेत असं विचारलं होतं. पाळेगार, संथाळ, ओके, या पद्धतीने. त्यामुळे इथे ते इम्पॉर्टंट असतील. तसेच आंध्र प्रदेशात पाळेगारांचे उठाव आपल्याला दिसत आहेत. पाळेगारांच्या बद्दल मेन्शन केलेलं आहे. आणि परीक्षेत पहा जोड्या लावायच्या स्वरूपात प्रश्न दिसेल तुम्हाला. एका बाजूला आंध्र प्रदेश, ओके, दुसरीकडे छोटा नागपूर, ज्याप्रमाणे इथे मेन्शन केलेलं आहे कोणत्या कोणत्या भागात. मग संथाळांनी कुठे गेलं होतं? झारखंड वगैरे अशा पद्धतीने मेन्शन केलं गेलं प्रमुख. तर आपल्याला बाजूला जी जोडी दिलेली आहे त्या ठिकाणी उठाव ज्यांनी केलेला आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर पाळेगार म्हणजे कोण सांगितलं मगाशी, सांगता येईल परत एकदा. पाळेगारांनी उठाव केलेला होता. म्हणजे काय? पाळेगार म्हणजे कोण? यश योगेश, आठवतंय? आताच सांगितले, ऐकलंय? विजयनगरच्या राजाबद्दलची कहाणी सांगत असताना आपण थोडंसं सांगितलेलं आहे. तर काय पाळेगार म्हणजेच कोण? तर विजयनगरच्या ज्या राजांनी आपल्या राज्यकारभार चालवण्यासाठी या पाळेगारांना नेमलं होतं. त्याला पाळेयम असं म्हटलं जायचं. पुढे पाळेगार म्हणून आपण त्याचा उल्लेख करतोय. तर या पाळेगारांकडे दोन म्हणजे राज्यकारभार तर होताच होता, त्याचबरोबर एकूण प्रशासन कशा प्रकारे चालवायचं हे जे अधिकार आहेत ते पाळेगारांकडे, त्यांना पाळेगार असं म्हटलं जायचं. त्यांना नेमण्यात आलं होतं. मग त्यांचे अधिकार त्या ठिकाणी ब्रिटिशांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. मग त्याला विरोध म्हणून यांनी उठाव केला. मग कुठे? आंध्र प्रदेश म्हटलं की पाळेगार, हे लक्षात ठेवायचंय. पाळेगारांचे उठाव ठिकाण हे महत्वाचं असेल, परीक्षेमध्ये त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बारकाईने पहा, पीवायक्यू मध्ये देखील काही क्वेश्चन दिसतील तुम्हाला. कोणत्या ठिकाणी कोणी काय केलेलं आहे उठावाचा प्रयत्न, तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याकडे ही असणं आवश्यक. यानंतर बंगालमध्ये पागलपंथी व फरेजी अनुयायांचे बंड. पागलपंथी म्हणजेच मगाशी सांगितलं थोडक्यात, पागलपंथीयांची म्हणजे एक धार्मिक सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. या ठिकाणी करमशाह यांनी पागलपंथी या संप्रदायाची स्थापना केलेली होती आणि त्यातनं आपल्याला यांनी इथे बंड केल्याचं दिसून येतं. मग उत्तर भारतात जाटांचे, राजपूतांचे, बुंदेल्यांचे उठाव आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसून येतात. तर आसाममध्ये ओहम सरदारांनी बंड केलेला होता. कुठे? आसाम. परत एकदा लक्षात ठेवायचं. आता आलं लक्षात कसा प्रश्न असू शकतो? आंध्र प्रदेश, बिहार, संथाळ, आंध्र प्रदेश पाळेगार, त्यानंतर आसाममध्ये ओहम सरदार, असं त्याच्यामध्ये जोड्या लावायचे. या पद्धतीने क्वेश्चन विचारला गेलेले आहे. परत चुकीची जोडी निवडा अथवा
जोड्या दिलेल्या आहेत अचूक, चुकीची किंवा ABCD स्वरूपात असे प्रश्न असेल. हे सिक्वेन्स आपल्याला माहिती असणं म्हणजे व्यवस्थित गरजेचं आहे. तुम्ही लेक्चरच्या माध्यमातून हे लक्षात ठेवू शकता. हा एक भाग असेलच या सेशनच्या माध्यमातून. त्यानंतर ज्यावेळेस नोट्स असतील तुमच्याकडे हे परत एकदा PDF स्वरूपात पाहाल. त्यानंतर मात्र ते परफेक्टली लक्षात राहील. त्याचे 1-2 वेळेस रिव्हिजन करायचे आपल्याला, मग ते क्लिअर असेल. आणि त्याच्या माध्यमातून आपण तुम्ही सराव प्रश्न सोडवालच. आणि PYQ हे देखील अभ्यासाचे आहेत की प्रश्न कसे विचारलेत याची आपल्याला थोडक्यात आयडिया येऊन जाईल. पुढे मग कोकणात फोंड सावंतांचा उठाव 1828 ते 33 दरम्यान ही पार्श्वभूमी आपण पाहतोय. पहा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण पाहतो की हे कधीपासून सुरुवात होते, आयडिया येते काय सांगता येईल? याची सुरुवात कधीपासून, मग काय हे असं उठाव करण्याचा प्रयत्न लोक करायला लागले होते. त्याच्या आधी तरी आपल्याला कुठं उठाव दिसतो, खूप आधी म्हणून आपण, फार कुठेतरी क्वचित असेल. मात्र 1700 संन्यासांच्या बंडांचा उल्लेख झाला त्यानंतर आपण आता पाहायला लागलो की हे सर्व जे आहेत ते सर्वांनी उठाव करायला सुरुवात झाली होती. त्याचं मेन रिझन काय असावं, कुठून किंवा कशामुळे? येस येस सांगा तुमच्या भाषेत काय म्हणले ब्रिटिश लोक. हा ते आहे, परंतु म्हणजे कुठल्या कालावधीपासून किंवा काय आलं होतं की त्याच्यामुळे थोडासा बदल आपल्याला जाणवला? पहिल्यांदा कसं ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची इथे आपल्याला मुभा म्हणजे व्यापार करण्यासाठी म्हणून ते भारतात आले हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग त्याच्यावरती म्हणजे बंधने घालून त्याच्यावरती एक देखरेख ठेवण्यासाठी कशाची स्थापना केली गेली, कोणाच्या कार्यकाळात, कोण गव्हर्नर जनरल होता सांगता येईल? किंवा आता संन्यासाच्या बंडाचा उल्लेख केला होता त्यावेळेस कोण गव्हर्नर जनरल होतं? हे यावरती असं एक क्वेश्चन. आता तुम्हाला जर 1857चा उठाव आणि गव्हर्नर जनरल यावरती क्वेश्चन विचारायचा म्हटलं, आता माझा क्वेश्चनच म्हणा समजा असा आणि आयोगाच्या वतीने तो विचारला गेला असं समजा, आणि त्यानंतर या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. संन्यासाचं बंड एकतर कोणाच्या काळात किंवा हे जे उठाव वगैरे व्हायचे तर त्यासाठी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवरती देखरेख ठेवण्याकरिता कशाची स्थापना केली गेली होती? ब्रिटिश पार्लमेंटच्या द्वारे आपण पाहतो की म्हणजे त्यांच्याकडे तर राजकीय दोर ते ईस्ट इंडिया कंपनीकडनं आपल्याकडे घेत होते. त्या माध्यमातून एक स्थापना, एक कायदा स्थापना म्हणजे कायद्याची म्हणतो आपण, पहा 1784 आहे, आठवते का? काय प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी क्लिक होणं गरजेचं आहे. 1784 मग आता आठवायला हवं. किंवा मग संन्यासाचं बंड जे म्हटलं, मग त्या काळामध्ये कोण गव्हर्नर जनरल होता आणि त्याच्या काळात एक कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आला होता. थोडंसं हिंट देण्याचा प्रयत्न करतोय, आठवत असेल तर सांगा, अभ्यासलेला असेल तर. या दरम्यान ऍटलिस्ट गव्हर्नर जनरलचं तर नाव सांगू शकता, कोण होता? आठवतंय? हा, क्लाइव्ह नाही, रॉबर्ट क्लाइव्ह फक्त आपल्याला बंगालचा गव्हर्नर असल्याचं दिसतं. म्हणजे तुम्हाला आणखी एक हिट देऊ, सोपं आणखी सोपं करायचं याला. चला सोपं असं करूया की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. हा म्हणजे आता थोडस क्लिक झालं असेल. ओके, 1772 आपण पाहतो, 73च्या पुढे रेग्युलेटिंग ऍक्ट 73चा 1772 ते 1785 या कालावधीमध्ये बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, ज्याच्याच काळात आपल्याला संन्यासाचं बंड का होतंय इथे लक्षात घ्या. थोडंसं म्हणजे असं या पद्धतीने विचार केला की ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं आपल्या. हे 1784 ला काय आलं होतं अस्तित्वात? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट माहिती आहे, वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळात. त्याच्यानुसार काय झालं होतं, या बंगालच्या गव्हर्नरला या ठिकाणी आता मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवरती देखरेख ठेवण्याचा अधिकार मिळाला आणि त्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाल्याचं आपण पाहिलं. दुसरा एक होता पीट्स इंडिया ऍक्ट, राईट, आठवलं? 1784चा होता. क्लिअर? हे थोड्याशा गोष्टी क्लिअर होणं म्हणजे लक्षात आलं की चटकन आपल्याला ते लिंक लागणं, मग त्या गोष्टी आपण कधी विसरणार नाही. पीट्स इंडिया ऍक्ट म्हणून मग यानुसार काय केलं होतं? पीट्स इंडिया ऍक्ट नुसार आता मला क्वेश्चन जो होता आणि उत्तर जे अपेक्षित होतं तुमच्याकडनं ते पाहिजे होतं ते पुढे मी लिहिलं इथे. तर बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली होती, बरोबर. पीट्स इंडिया ऍक्ट नुसार बोर्ड ऑफ कंट्रोल. हे काय होतं बोर्ड ऑफ कंट्रोल? थोडक्यात काय तर ईस्ट इंडिया कंपनी आपल्याला माहिती आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतात आली, त्यांच्याच नुसार सगळा कारभार आता पुढे चालत होता. मात्र या पीट्स इंडिया ऍक्टच्या स्थापनेच्या नंतर बोर्ड ऑफ कंट्रोल ज्यावेळेस अस्तित्वात येतं त्यावेळेस मात्र ब्रिटिश पार्लमेंटकडे पूर्णपणे सत्तेची दोर म्हणून आपण थोडक्यात त्यांच्याकडे सोपवली जाते आणि या थोडक्यात व्यसन म्हणू आपण या ईस्ट इंडिया कंपनीला. तुमचा तर मनमानी कारभार चालणार नाही. आता तुम्ही काय करायचं आहे, ब्रिटिश पार्लमेंटने काय केलेलं आहे, या पीट्स इंडिया ऍक्ट नुसार वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली आणि ज्यामुळे तुम्हाला आता हे काय म्हणतील त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल किंवा यांच्या इशाऱ्यावरती तुम्हाला नाचावं लागेल, थोडक्यात सांगायचं आपल्या भाषेत, बरोबर. हे म्हणतील तसं तुम्ही आतापर्यंत तुमचा काय गोंधळ घातलाय ते आतापर्यंत ठीक आहे, याच्या पुढे मात्र हे हक्क जे आहेत ते सगळे यांना असणार आहेत. या कायद्यानुसार यानुसार जे बदल झाले होते आणि मग हे जे सूचना पुढे कंपनीला वर देण्याच्या असतील किंवा जो कार्यभार होता
वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळात म्हणून की पुढं मग तिथून सुरुवात झाली होती ऍक्च्युअली. म्हणजे आपण पाहायला मिळतो म्हणजे इथून जे कायदे आहेत, जे बदल होतो, मग हळूहळू जे अधिकार वगैरे आहेत, मग सर्व नवाबांचा पराभव होतो. पराभव झाल्याच्या नंतर मग आपल्या हाती कारभार घेतल्याच्या नंतर महसूल वगैरे गोळा करणं असेल, रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्थेची सुरुवात केली होती, ती बंद वॉरेन हेस्टिंगने केलेली होती. मग त्यानंतर थोडासा बदल केला गेला. मग हळूहळूपणे आपल्याला इथले सर्व अधिकार, जमिनी वगैरे जे आहेत ते आपल्या ताब्यात घेण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न दिसतो. मग तिथून मात्र उठाव प्रामुख्याने सुरुवात होते. आला आता क्लिअर? म्हणजे त्याचं मूळ म्हणजे मुहूर्तमेढ म्हणून कुठून रोवली गेली थोडक्यात उठावाची. जरी आपण 1857चा उठाव अभ्यासात असलो तरी ही पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे इथून लक्षात येतं कशामुळे काय घटना घडलेल्या आहेत. या गोष्टी आल्या की मग सिक्वेन्सली किंवा कोणाच्या कार्यकाळात काय हे प्रॉपर लक्षात राहतं. ओके, आता आलं लक्षात? आता राहील हे कायमचं लक्षात, कशामुळे काय झालं होतं किंवा कशासाठी वचक, मग त्यानंतर उठावाची सुरुवात मूळ काय, त्याचं की रिझन काय, कशामुळे हे आलेलं आहे, किंवा संन्यासांनी बंड जे केलं होतं, मग कोणाच्या कार्यकाळात, मग कोण होतो गव्हर्नर जनरल, ह्या गोष्टी अशा आपल्याला आठवलं पाहिजे. सो मग यानंतर या बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना वगैरे आपण पाहिला थोडक्यात माहिती. मग इथे येतो आपण डायरेक्ट या फोंड सावंतांचा उठाव कोकणामध्ये. त्यानंतर 1806 या वर्षी वेल्लोरचं बंड ओके आपल्याला दिसून येतं. तर भारतीय सैनिकांनी 1806 मद्रास प्रांतातील वेल्लोर इथे मोठा उठाव केला होता. इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा पहिला मोठा उठाव होता. मग त्यावेळेस मद्रास प्रांतामध्ये कोण होता मग गव्हर्नर? कोण? वॉरेन हेस्टिंग्स. मद्रासचं विचारतोय. आणि पहा प्रत्येक आपण ज्यावेळेस एक आणखी गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस आपण बंगालचा गव्हर्नर जनरल अभ्यासतो तिथे मात्र पर्टिक्युलरली आपल्याला मुंबई मद्रासचे प्रत्येक वेळेस गव्हर्नर जनरल माहिती असणं आवश्यक नाहीये, हे लक्षात घ्या. आपलं गव्हर्नर प्रत्येक प्रांताची माहिती असणं गरजेचं नाहीये, फक्त बंगालच्या गव्हर्नर जनरलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मात्र अशा काही प्रमुख घटनेच्या वेळेस मात्र त्या पर्टिक्युलर ठिकाणची गव्हर्नर माहिती असणं आवश्यक. तर मग तुम्हाला सांगायचं यावेळेस मद्रासमध्ये कोण आहे ते सांगा. बारदो म्हणून ते एक होता, आपण त्याच्याबद्दलची माहिती घेतली. तो भारताचा गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहायचा. त्याच्या कार्यकाळात काही महत्वाच्या घटना नव्हत्या, परंतु आता थोडीशी हिंटच्या स्वरूपात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूया. कोणाला जर आठवत असेल तर ऑनलाईन पण विद्यार्थी सांगू शकता. 1806च्या वेळेस महत्वाचा उठाव आहे वेल्लोरचे बंड. लक्षात घ्या मद्रासमध्ये कधी, कालावधी लक्षात ठेवायचा. इथे इयर महत्वाचा असणार आहे, जिथे जिथे पर्टिक्युलरली इयर महत्वाचं तिथे सांगत जाईल. भारतीय सैनिकांनी पहिल्यांदा तिथे प्रयत्न केला होता. का केला होता मी रिझन सांगतो हळूहळू, मग तुम्हाला ते व्यक्ती आठवण्याचा प्रयत्न करा. काय उठाव केला होता मद्रासमध्ये त्या सैनिकांनी? आपण तिथे अभ्यासलेला आहोत गव्हर्नर जनरलच्या वेळेस, आणि त्याचा उल्लेख 1806च्या मद्रासच्या गव्हर्नर बद्दलही मेन्शन केला होता. त्याचं रिझन हे होतं, उठाव करण्याचा प्रयत्न का केला तर भारतीय जे सैनिक होते ब्रिटिशच्या मध्ये रेजिमेंटमध्ये, भारतीय सैनिकांना दाढी वाढवण्यास बंदी किंवा गंध लावण्यास बंदी हे असे काही करायला लागल्याच्या नंतर मग आपल्या धर्मावरती घाला आहे असं समजून सैनिकांनी पहिल्यांदा उठाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ते दडपून टाकलेला होता. आणि त्यानंतर मग या मद्रासच्या गव्हर्नरना म्हटले की अरे बाबा तू जरा जास्त छानपणा करायला लागला, तू काय कर, तू आता परत ये. आणि नंतर मग परत बोलून घेतलं त्याला, आणि तुझं सुधारणावादी धोरण थोडंसं बाजूला ठेव, आणि अशा प्रकारे तुला कोण बोलायला सांगितलं किंवा करायला सांगितलं असं म्हणून त्याला बोलून घेण्यात आलं होतं. परंतु नंतर परत भारतामध्ये त्याला बंगालचा पहिलं गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलं, आणि त्यालाच परत भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून देखील घोषित करण्यात आलं 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार. आता सांगा नाव. एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आता आठवायला पाहिजे. योगेश वाचन होते का नाही? का तिथलं तिथंच का? काल 3 विषय विज्ञानाचे झाले, मग डायरेक्ट विज्ञानात इतिहास गेला, जाऊ दे बघू तेव्हाच तेव्हा असं म्हटलं का? आज सेशनला येत असताना वाचलेलं नाहीये. कारण काय, एक तर लक्षात घ्यायचंय ज्यावेळेस लेक्चर होतील त्यावेळेस मागचा काही संदर्भ येत राहणार आहे प्रत्येक ठिकाणी पहा. त्यामुळे त्या गोष्टी तिथे तिथे आठवणं गरजेचं आहे, आणि झालेलं असल्यामुळे आठवणं पाहिजेच पाहिजे. म्हणजे तुमचा अभ्यास तो व्यवस्थितरित्या सुरू आहे असं होईल. नाहीतर येतोय, ऐकतोय, बसतोय असं नको व्हायला. ओके, किंवा मग ती माहिती घ्यायची, बरं ठीक आहे नोट्स आहेत वाचू परीक्षेला समजताना, काय वाचून लक्षात ठेवायचं असं नाहीये. असं केल्याने आपण त्या रिझल्ट मध्ये नाही येणार, हे लक्षात घ्या. ओके, अभ्यास करू तुम्ही तुमच्या परीनं, परंतु स्वतःच्या समाधानासाठी म्हणून ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. खरं म्हणजे बाकीच्या गोष्टी असू द्या. तर मी एवढं सांगितलं तुम्हाला, आता एवढं सिंपल म्हणल्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही ऐकताय सुरुवातीपासून, आता तरी सांगायला पाहिजे. 1806 या वेळेस मद्रासमध्ये सुधारणावादी प्रयत्न त्या गव्हर्नरने केला होता. नंतर त्याला परत बोलवण्यात आलं, मग त्याला परत भारतात पाठवण्यात आलं, आणि त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून सुरुवातीला नेमण्यात आलं. त्यानंतर मग त्याला 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार आपल्याला आपण पाहिलं की त्या ठिकाणी भारताचा, आता संपूर्ण भारताचा तो पहिला गव्हर्नर जनरल. सिंपल, अगदी सिंपल. वॉरेन हेस्टिंग्स आपण बंगालचा गव्हर्नर म्हणून पाहिला होता, बरोबर. आता वॉरेन हेस्टिंग नाही,
बरं आणखी एक हिंट देऊ सोपं. चला हिंटच्या माध्यमातून बरं उत्तर मला तुमच्याकडनं हवंय. जे ऑनलाईन आहे त्यांनी पण मेन्शन करा. एक अगदी सोपा प्रश्न होता. यस युवी, व्हेरी गुड. युवी आंबेकर यांचं उत्तर आलेलं आहे, करेक्ट आहे, व्हेरी गुड. सतीबंदीचा कायदा योगेश आठवते का? आता राजाराम मोहन रायच्या कार्यकाळामध्ये कोण होतं? बरोबर, तुम्हाला आठवलं. आता मग गव्हर्नर जनरलचं नाव आठवायला पाहिजे. येस, युवी आणि ऑनलाईन इथे एकाने उत्तर करेक्ट दिलेलं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, आठवलं, लक्षात आलं. तर तो पहिला मद्रासला गव्हर्नर होता. इथे सांगायचं तात्पर्य हे वेल्लोरच्या बंडाच्या वेळेस, आणि इथे माहिती असणं आवश्यक, 1806 या वर्षी, आणि भारतीय सैनिकांनी 1806 मध्ये मद्रास प्रांतातील वेल्लोर इथे मोठा उठाव केला. का केला होता? त्याचं रिझन तेच की दाढी वाढवण्यास त्या ठिकाणी त्यांना मनाई करण्यात येऊ लागली होती. त्यानंतर टोपी घालणं असेल ते काढा किंवा गंध लावायचं नाहीये, हा जो पहिल्यांदा प्रयत्न म्हणून आपण मद्रासच्या गव्हर्नरने त्या ठिकाणी आदेश दिलेला होता, तो म्हणजेच लॉर्ड विल्यम बेंटिक. तो फक्त मद्रासचा गव्हर्नर होता त्यावेळेस. ओके, मद्रासचा गव्हर्नर. आणि बारदो का काहीतरी नाव आहे बघा त्याचं, जो आपल्याला दिसून येतो की बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याच्या कार्यकाळामध्ये. त्यावेळेस बंगालचा कोण असं विचारलं गेलं किंवा मद्रासचा कोण हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, काही वेळेला आपण कन्फ्युज होतो. 1806 मध्ये थोडस वेळ लागला तरी चालेल, परंतु ते क्लिअर होणं गरजेचं आणि समजणं महत्वाचं. 1806, आता लॉर्ड विल्यम बेंटिकचा कालावधी म्हटलं की आपण 1828 साधारणपणे पुढे आणि 1833-34 पर्यंत 34 पर्यंत आपल्या लक्षात राहत असतो, बरोबर. मग त्यामुळे आपण मागे येत नाहीये. परंतु प्रश्न असा असतो की तिथे मद्रासचा गव्हर्नर कोण, क्वेश्चन असा आला गेला, विचारला गेला, म्हणजे वन लाईनर नाही, समजा स्टेटमेंट वाईज वगैरे ते मेन्शन केलं, त्यांना हा पॉईंट नमूद करायचा आहे. आणि 1806 आणि विल्यम बेंटिक मेन्शन केलं तर आपण विचार करत असताना काय करतोय, आन्सर शोधताना बंगालचा गव्हर्नर जनरल तो 28 नंतर आहे, आणि मग विल्यम बेंटिकने सतीबंदीचा कायदा वगैरे, मग भारताचा गव्हर्नर जनरल झाला. 1806 ला कुठे असणार आहे, तो नाहीच आहे. त्यामुळे आपण वाचत असताना तो बंगालच्या गव्हर्नर जनरल या नात्याने, म्हणजे याच्यानेच आपण ते अभ्यास उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु येस, 1806 मध्ये तो बंगालचा नाही, परंतु मद्रासचा गव्हर्नर म्हणून त्याने काम पाहिलं होतं. मात्र आधी अति सुधारणावादी असल्या कारणाने त्याला ब्रिटिशांनी परत बोलून घेतलं होतं. मग ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमलं, मग नंतरचा कालावधी म्हणतो आपण. ठीक आहे, पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर, मग भारताचा गव्हर्नर जनरल असं. तर वेल्लोरचे बंड कुठे, वेल्लोरचे बंड कुठं, मद्रास, हे लक्षात ठेवायचं आहे. कालावधी लक्षात ठेवा, महत्वाचा भाग. आणि इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होता. ओके, चालेल, पुढे कंटिन्यू करूया व्यवस्थितरित्या. फक्त लक्षात येतात गोष्टी, कडी कसे जोडवायचे लक्षात घ्या. आणि वाचत असताना काही भाग आला की आपण ते अभ्यासलेलो असल्या कारणाने क्लिक होणं गरजेचं आहे. तुम्हाला ते आठवायला पाहिजे. मग संन्यासाचं बंड सरांनी सांगितलं बाबा 1770, स्वतःला पण तुम्हाला आठवायला पाहिजे. 1770 ते 80 म्हणतायत. मग या कालावधीमध्ये मग गव्हर्नर जनरल कोण होता, आपणच ते क्वेश्चन स्वतःला विचारून तो शोधण्याचा प्रयत्न करा. यावेळेने अभ्यास केला की ते अगदी परिपूर्ण होईल असं म्हणू आपण. ठीक आहे, नेक्स्ट वन. मग पाईकांचा उठाव कुठे, पाईकांनी उठाव कुठे केला, आणि आता इथे पाईकांच्या उठावाचं नेतृत्व ज्या ज्या ठिकाणी नेतृत्व महत्वाचं तिथे मी ते मेन्शन केलेलं आहे. इथे आपण पाहतो तर पाईकांचा उठाव जो आहे 1817 मध्ये आपल्याला मध्ययुगीन काळापासूनच ओडिसामध्ये विविध राजांचे स्वतःचे स्वतंत्र सैनिक होते, त्यांना पाईक म्हणायचे. पाईक म्हणजे कोण, क्लिअर, राजांचे स्वतंत्र सैनिक असायचे, ते त्यांना पाईक अशी संज्ञा लावायचे. पाईकांचा उठाव आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यांना पाईक म्हणायचं. आणि त्यांना काही जमिनी देखील दिलेल्या होत्या त्यांच्या नावावरती, बाबा तुमच्याकडे एवढी जमीन आहे, या जमिनीमध्ये तुम्ही आपलं काम करा आणि उदरनिर्वाह हे करायचंय. आणि या बदल्यात काय करायचं, तुम्ही फक्त ज्यावेळेस एखादी कुठली बाहेरचं कोणी असेल आणि तो आपल्यावरती आक्रमण करून येत असेल त्यावेळेस मात्र आमच्या बाजूने लढायचं. ओके, म्हणजे थोडक्यात राजाच्या संरक्षणार्थ नेमलेले हे सैन्य म्हणू आपण. त्यांना पाईक ही संज्ञा लावून ते पाईक काम पाहायचे. या पाईकांच्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता. मग त्यांचा ब्रिटिशांच्या विरुद्ध पाईकांनी उठाव केलेला आहे. कुठे, ओडिसामध्ये. पाईक ओडिसा हे लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन येतो, महत्वाचा हा पॉइंट असेल. आणि पुढं मग या पाईक बंधू, पाईक जे आहेत तर त्यांच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे, पुढं पॉइंट हा मेन्शन केला आत्ताच. मात्र त्याआधी बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी, ओके, बक्षी जगनबंधू लक्षात ठेवलं तरी चालेल, तर बक्षी जगनबंधू यांनी पाईकांच्या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. अगदी तुम्ही जर पाहिलं जुनं म्हणजे 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात देखील याचा सविस्तररित्या माहिती आपल्याला पाहायला मिळते. आपण स्टेट बोर्डवरती मेन्शन केलेलं आहे बऱ्याचदा की तुम्हाला तो अभ्यासणं का गरजेचं आहे, कारण आता हे आयोगाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या, इतर मोठमोठ्याला आपण संदर्भ साहित्य अभ्यासतोच. इतिहास हा विषय अभ्यासत असताना काही गोष्टी मात्र आपल्याला ठराविक टॉपिक जे आहेत ते मात्र स्टेट बोर्डला अनुसरून आजही विचारताना दिसतात. त्यामध्ये याचा उल्लेख स्पेशली केलेला आहे. पाईक बंधूंच्या उठावाबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, तुम्ही अजूनही अभ्यासू शकता स्टेट बोर्ड मध्ये. आणि त्याला अनुसरून क्वेश्चन विचारत असताना, म्हणजे आता टॉपिक वर येतोय मी, 1857च्या उठावाच्या टॉपिक बद्दल क्वेश्चन असेल परीक्षेमध्ये तर तुम्हाला स्टेट बोर्ड मधल्याच पॉईंट वरती विचारलं जाणार आहे, हे लक्षात घ्या.
तुम्हाला परत तुम्ही क्वेश्चन पाहायचं आणि ती माहिती पहा, तुम्हाला त्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला ते दिसून येणार आहे. तर हाही भाग तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तर पाईक बंधू जे आहेत त्यांच्या वंश परंपरागत जमिनी ज्या आहेत तर ते पाईकांच्या, ज्यांना ज्या जमिनी कोणी दिलेल्या होत्या तर त्या राजांनी, ओके, ज्यांनी स्वतःचं सैनिक म्हणून ज्यांना नेमलं होतं त्या राजांनी त्यांना जमिनी दिल्या होत्या आणि त्यांच्या वंश परंपरागत जमिनी ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या. या रिझनमुळे त्यांनी काय केलं होतं, 1870 मध्ये पाईकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केलेला होता. साधारणपणे पाईकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला आणि याचा जर कालावधी जरी थोडस मागे पुढे मेन्शन केला गेला तर ते लक्षात ठेवायचं आहे 1817च्या दरम्यान, ओके, हे महत्वाचं असेल. आणि बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी पाईकांच्या उठावाचं नेतृत्व केलं. आपण तुमच्या लक्षात आलं 1857चा उठाव आपला पुढे अभ्यासाचा आहेच आहे. त्याआधी मात्र काही छोट्या भागातनं बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांनी ज्या व्यक्तींना त्रास देण्याचा प्रयत्न केला, आपल्या भाषेत म्हणून आपण, त्या व्यक्तींनी त्यांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते तेवढे यशस्वी ठरलेले नव्हते. ते पार्श्वभूमीवरती आपण हे पाहतोय. आणि एक टप्पा म्हणून आपण यामध्ये आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये पार्श्वभूमीवरती देखील विचारले गेलेले आहेत. आणि त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजेच या मूळ 1857चा उठाव तिथे आल्याच्या नंतर मग त्याबद्दलचे आपल्याला आढावा घ्यायचा आहे. ते तुम्हाला मी सांगितलं. त्या ठिकाणी मोस्टली उत्तर भारतातून उठावाचं लोण मोठ्या प्रमाणात पसरलं होतं आणि त्या भागातनं अनेक लोकांनी उठावाचं नेतृत्व केलं. मग ते व्यक्ती, तो भाग कोणता, हे सर्व आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. क्लिअर? सो इथपर्यंत ओके. बक्षी जगनबंधू पाईकांच्या उठावाचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. नेक्स्ट पुढे खोंडांचा उठाव ओडिसामध्येच, ओके, लक्षात घ्यायचं आहे. आणखीन काही महत्वाचे असलेले खोंडांचा उठाव कुठे 1837 ते 56च्या दरम्यान ओडिसामध्ये उठाव केलेला होता. उठावाचं नेतृत्व कोणी केलं? दोरा बिसाई व चक्र बिसाई यांनी या खोंडांच्या उठावाचं नेतृत्व केलं. तसेच तमिळनाडू आणि बंगालमधील डोंगराळ भागात उठाव, यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात खोंडांचा उठाव आपल्याला कुठे दिसतोय, जो डोंगराळ भाग आहे कुठला, तमिळनाडू पासून ते पश्चिम बंगाल पर्यंत या डोंगराळ भागात त्यांनी उठाव केला होता. आणि त्यांच्या उठावाचं नेतृत्व दोरा बिसाई, चक्र बिसाई, कदाचित थोडंसं आउट ऑफ द बॉक्स नाही, सिलेबस मधलाच, परंतु थोडंसं डीपली म्हणून आपण मोस्टली आतापर्यंत क्वेश्चन जर पाहायला गेले मॅक्झिमम आपल्याला दिसून येत आहेत कोणत्या भागावरती. आता कोलमांचा उठाव, संताळांचा उठाव, पाळेगारांचा उठाव, ओम सरदारांचं बंड, हे सर्व म्हणजे आपण पाहिलेलं. आसाममध्ये गडकऱ्यांचा उठाव, कोल्हापूर, ह्या सर्व गोष्टी अभ्यासत असताना काही दोन मेन्शन केलेले आहेत, एक खासी उठाव आणि खोंडांचा उठाव. त्यांनी कुठे उठाव केलेला आहे? 1829 ते 32 या दरम्यान या ठिकाणी आपल्याला खासी उठाव केलेले आहेत. तर कुठे? आसाम व मेघालयच्या भागात डोंगराळ प्रदेशामध्ये. आणि उठावाचं नेतृत्व तीर्थसिंग आणि बर्मानिक यांनी केलेलं होतं. ठीक आहे, खासी उठाव आसाम व मेघालयाच्या डोंगराळ प्रदेशात. खोंडांचा उठाव कुठे? तमिळनाडू ते बंगालच्या दरम्यान जे काही डोंगराळ भाग आहेत तिथे खास खोंडांनी उठाव केलेला होता. मोस्टली ओडिसा मेन पर्टिक्युलर भाग मेन्शन केलेला आहे. उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे आणि परत कोणत्या भागात मध्ये त्यांचे उठाव आपल्याला दिसून येत आहेत तो एक ठराविकपणे इथे मेन्शन केलेला आहे. पार्श्वभूमी पाहतोय, लक्षात घ्या. मग यानंतर आता महत्वाचा 1857चा उठाव आणि प्रमुख त्याची कारण मग आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचे. एक एक पॉईंट आणि त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं काही कारण आहेत, 6 कारण आपल्याला अभ्यासायची आहेत यामध्ये. त्यात प्रामुख्याने राजकीय कारण, त्यानंतर आर्थिक कारण, सामाजिक कारण, ओके, धार्मिक कारण, त्यानंतर लष्करी कारण आणि तत्कालिक कारण. हे काही कारण आहेत ज्या कारणास्तव आपल्याला प्रमुख म्हणजे 1857चा उठाव तिथे दिसतं. सर्वप्रथम राजकीय कारण आपण इथे पाहूया. तर पहिला त्यामध्ये आपल्याला कंपनीचे विस्तारवादी धोरण दिसून येतं. काय कंपनीचं विस्तारवादी धोरण म्हणजे थोडक्यात? तर या ठिकाणी आपल्याला ब्रिटिशांच्या वतीने जे व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस कंपनीचा उल्लेख करतो सातत्याने, तर कंपनी या ठिकाणी फक्त आता व्यापारापुरते मर्यादित राहिली का? हो, नाही. तर या कंपनीच्या आडून म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटनं बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केल्याच्या नंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्या ठिकाणी भारतीय लोकांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आधी फक्त व्यापारापुरतं मर्यादित होते, मात्र इथे फार जमिनी वगैरे सर्व आपल्या हातात घेणं, सर्व ताबा आपल्याकडे काढून घेणं आणि यानंतर इथल्या लोकांशी म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांच्या सोयीनुसार कुठलंही काम नाहीये थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि इथे आपल्याला फक्त जमिनीचे सर्व अधिकार काढून घेऊन महसूल वगैरे असेल, अतिरिक्त कर त्या ठिकाणी लादणं, त्या जबरदस्तीने वसूल करणं, हा सर्व भाग आपल्याला दिसतं. आणि तेच कंपनीचं विस्ताराचे धोरण म्हणून आपण त्याकडे पाहतो. ओके, राजकीय कारणामध्ये ते येतं. त्यामध्ये मग तैनाती फौज हे पाहिले. पुन्हा एकदा क्वेश्चन, तैनाती फौज सांगा कोणी नेमलं होतं किंवा तैनाती फौज म्हणजे काय? यश योगेश सांगता येईल परत? हा, त्याच्यावरती अधिकार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, अगदी सांगितलं बरोबर. तैनाती फौज म्हणजे काय लक्षात आले, राईट. मग तैनाती फौज कोणी नेमलं होतं किंवा कोणाच्या कार्यकाळात?
पहिल्यांदा मी तुम्हाला वाटलं तर कालावधी मेन्शन करतो. चला, 1798 ते 1805 या दरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? आता तैनाती फौज म्हणलं की त्याचं नाव आपल्याला आलं पाहिजे किंवा ते आपल्याला लगेच क्लिक झालं. येस, जो स्वतःला बंगालचा सिंह समजायचा. त्यानंतर इंग्रज मराठा दुसरं युद्ध झालं होतं त्याच्या कार्यकाळात. त्याने निजामावरती पहिल्यांदा तैनाती फौज लादलं किंवा निजामाने पहिल्यांदा तैनाती फौज स्वीकारली. चला, तैनाती फौज वेलस्ली. येस, UV आंबेकर. पुन्हा एकदा व्हेरी गुड, बरोबर, वेलस्ली आलं लक्षात. लॉर्ड वेलस्ली असं लक्षात लगेच क्लिक व्हायचं. तर तैनाती फौज म्हणजे काय आपण जाणून घेतलेलं आहे आधीच ऑलरेडी, पुन्हा एकदा इथे मेन्शन करतोय. तर एकूणच एखाद्या राज्याच्या संरक्षणार्थ सैन्य नियमायचं ब्रिटिशांनी जबरदस्तीच, राजाला लागो किंवा न लागो, भाई हे घ्या, म्हणजे जबरदस्ती थोपून द्यायचं. हे सैन्य तुमच्याकडे राहू द्या, तुम्हाला उद्या अडचण येणार नाही, काही नाही, तुम्ही जरासं निवांत राहाल आणि हे सैन्याच्या तुम्हाला म्हणजे तुमची देखभाल करतील आणि आमच्या अंडर आहेत ते, म्हणजे तुम्हाला कोणी आक्रमण, परदेशी कोणी लोक काही आक्रमण करणार नाहीत, असं त्यांचं ध्येय धोरण होतं. मात्र त्या सैन्यांवरती अधिकार जे आहे, बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठ, हे कोण करायचं? सगळं हे ब्रिटिश लोक करायचे. म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं, अगदी जर चहा जरी पाहिजे असेल, मला एक कप चहा आणून द्यायचं जरी राजाने सांगितलं सैन्याला, तर नाही, आधी ते ब्रिटिशांना विचारा तुम्ही, असं म्हणायचे थोडक्यात, म्हणजे आपल्याला समजून सांगण्यासाठी. आणि मग यामुळे राजे हे मेटाकोटीस आलेले होते आणि सर्वांना त्या म्हणजे बिनकामाचं हे सैन्य म्हणजे आपल्याला नेमलं गेलेलं आहे, याच्यावरती आपल्याला अधिकार गाजवता येत आहेत, कुठलं काही हक्क नाहीत, काही नाहीत. आणि उलट मात्र या जबरदस्ती नेमलेल्या या सैन्याचं जे काही खर्च वगैरे आहे ते कोणी करायचं? परत त्या राजानेच करायचं, ब्रिटिशांनी काही नाही करणार आहे, आणि अधिकार मात्र गाजवायचे. आणि मेन काय होतं उद्देश, की ह्या राजांच्या हालचालीवरती थोडंसं म्हणजे राजांची प्रजा लोक ऐकायची काही, बरोबर. त्यामुळे राजांच्या बारकावी किंवा बारकावी त्यांच्या हालचालीवरती देखरेख ठेवण्यासाठी खरं तर ब्रिटिशांनी या वेलस्लीने हे सैन्य नेमलेलं होतं. मेन उद्देश तो होता त्यांचा. ओके, तर या पद्धतीने तैनाती फौज आणि पहिल्यांदा कोणी स्वीकारली होती? तर निजामाने. का स्वीकारली होती निजामाने पहिल्यांदा? त्या काळात काय घटना घडली असं की घाबरून बाबा नको आपल्याला पाहिजे ते सैन्य, असं का वाटलं असेल त्यांना? लगेच कडी एक 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 जोडलेली आहे. तर त्याच्या आधी मग तेच अपेक्षित आहे. त्याच्या आधी जॉन शेअर नावाचा त्या ठिकाणी 1793 ते 1798च्या दरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याच्या कार्यकाळात एक घटना घडली. कोणती? आणि आपल्याला तर माहितीच पाहिजे, महाराष्ट्राशी संबंधित आणि एक आपल्याला अभिमानास्पद म्हणायला काही हरकत नाहीये, त्यामुळे ते तर मिस नाही व्हायला पाहिजे. कोणती घटना घडली ज्यामुळे निजाम घाबरले होते पुढे आणि त्यानंतर त्यांनी तैनाती फौज पटकन आपण स्वीकारून घेतलं आणि आपल्याला संरक्षण पाहिजे बाबा, नाही काही तर काही खरं करणार नाहीत, हे लोकांना डेंजर आहेत. कोण डेंजर? कोण? 1798 मध्ये खरड्याच्या लढाईत कोणी पराभव केला? निजामाचा दणदणीत पराभव म्हणू आपण. खरड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. दरम्यानच्या काळात म्हणजे ती घटना घडल्याच्या नंतरच पुढे वेलस्ली आपल्याला तैनाती फौज लागू केल्याच्या नंतर पहिल्यांदा पटकन स्वीकारण्याचं रिझन काय होतं? तर या घटनेमुळे. ओके, नगरमध्ये खरडा या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. तर या प्रकारचा जे आता मगाशी उल्लेख केला होता, राजकीय कारण पाहत असताना तैनाती फौज अशा स्वरूपाची नेमली होती लॉर्ड वेलस्लीनं, आणि यामुळे थोडस वातावरण तापलं गेलं म्हणून आपण, आणि राजकीय कारणामध्ये प्रमुख आपल्याला तैनाती फौजेचं असल्याचं दिसतं. दुसरं मग संस्थानांचं विलिनीकरण कोणाच्या कार्यकाळात जात आहे? आठवायला पाहिजे पटापट. थोडंसं प्रश्न उत्तरच्या स्वरूपात पुढे जाऊया, म्हणजे तुमचे रिव्हिजन होणं आवश्यक आणि त्यानुसार आपलं माहिती असणं गरजेचं आहे. येस, UV आंबेकर. बोला. बाकीचे ऑनलाईन जे आहेत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आधीचे लेक्चर सेशन व्यवस्थित ऐकलं असेल, त्यानुसार त्यात आपण सगळं पाहिलेलं आहे. त्याच्याच आपलं राजकीय कारणामध्ये आपण हे इथे अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. सो डलहौसी, बरोबर, लॉर्ड डलहौसी याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला या संस्थानांचं विलिनीकरण दिसून येतं. त्यानंतर पेन्शन रद्द धोरण. इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे राजांना पदव्या पेन्शन वगैरे दिले जायचे, म्हणजे पेशवा अशी पदवी होती, तर पेशवा पण त्याने रद्द केलेला आहे. किंवा बहादूर शहा वगैरे राजा होते दिल्लीचा, तर त्याला मुघल बादशाह वगैरे म्हटलं जायचं, तर बादशाह बिशा काय नाही, तो बेटा आता तू गप्प बस, असं त्यांचं म्हणणं होतं थोडक्यात सांगायचं. म्हणजे इव्हन त्यांनी बजावून सांगितलं होतं की यापुढे त्याचा जो मुलगा वगैरे होता त्याला पण सांगितलं होतं 15,000 रुपये काहीतरी त्याला मासिक वेतन देऊन टाकायचं आणि त्यानंतर तू युवराज म्हणून राहायचं, फक्त बादशाह वगैरे नाही किंवा एखादा अधिकार तुझ्याकडे नाही. ज्या पदव्या होत्या ते काढून घेणं, मोठ्या प्रमाणात जे पेन्शन भेटायचं राजांना वगैरे, ते सगळं त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ते एक मेन राजकीय कारण आपण या ठिकाणी म्हणतो, पेन्शन धोरण रद्द. ओके, पेन्शन रद्द धोरण म्हणून. तर हे जे आहेत हे राजकीय कारण आपल्याला या ठिकाणी 1857च्या उठावात दिसत आहेत आणि यामुळे बंडखोर उठल्याचं दिसतं आणि मग 1857चा मूळ उठाव किंवा नियोजित तारीख जी आहे पुढे आपल्याला पाहायची आहे ते आपल्याला दिसून येते. क्लिअर?
SUV, डलहौसी, अगदी बरोबर. मग सामाजिक कारण, जी कारण आता 6 मेन्शन केली ते प्रामुख्याने पाहायचे. यामध्ये मग समाज सुधारणेचं कार्य, यामध्ये आपण पाहिलेलं आहे काय सामाजिक कारणामध्ये समाज सुधारणेचं काय कार्य होतं. थोडक्यात सुरुवातीला जर पाहायला गेलं तर 1829चा कुठे कोणता कायदा, म्हणजे काय बंदी केली होती, काय सतीबंदीचा कायदा लागू केलेला होता. 1829 राजा राममोहन राय यांच्या सहकार्याने विल्यम बेंटिक, लॉर्ड विल्यम बेंटिकनं सतीबंदीचा कायदा. त्यानंतर 1856 मध्ये डलहौसीच्या कार्यकाळात आपल्याला आणखी एक घटना दिसून येते, काय विधवा पुनर्विवाह कायदा. ओके, तर या हे डेट आणि हे देखील महत्वाचं आहे विधवा पुनर्विवाह कायद्याचं. आणि कोणाच्या कार्यकाळात, तर ते कोण आहे, लॉर्ड डलहौसी, विधवा पुनर्विवाह कायदा. ओके, या पद्धतीने ज्यावेळेस समाज सुधारणा म्हणून थोडक्यात करण्याचा प्रयत्न इथे होत होता. आणि त्यानंतर हा जो भाग आहे तर आपल्या एकूणच ज्या परंपरा आहेत त्यावरती घाला घालत आहेत हे ब्रिटिश लोक. आणि त्यामुळे पुढील काही खरं नाही येतं आपलं, आणि अशा पद्धतीने सगळेच प्रथा आपले बंद होतील हे असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळे हे एक सामाजिक कारण म्हणून आपण समाज सुधारणेचं कार्य म्हणून त्याचा उल्लेख केला. आणि दुसरं म्हणजे भारतीयांना दुय्यम वागणूक. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलं जायचं, इंडियन अँड डॉग्स आर नॉट अलाउड, असं त्यांच्या घरांसमोर वगैरे ऑफिस समोर पार्टी असायची या पद्धतीने. आणि अगदी भारतीय लोकांना ते म्हणजे सर्वोच्च जे आहेत ते स्वतःला समजायचे आणि भारताला अगदी दुय्यम वागणूक वगैरे त्यांना असं म्हणजे फार हीन वागणूक म्हणून थोडक्यात मिळायची. हे एक रिझन आपल्याला त्या ठिकाणी सामाजिक कारणामध्ये पाहायला मिळतं. दोन महत्वाचे इथे ते मेन्शन केलेले आहेत. पुढे मग आर्थिक कारण, हे एक सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणू आपण. खरं तर या आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जर आपण पाहिलं, आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह माहितीये, रॉबर्ट क्लाइव्हने एका ठिकाणी लिहून पण ठेवलेलं आहे, म्हणजे लिहिलं होतं नंतर की मुर्शिदाबाद जे आहे, मुर्शिदाबाद शहर आपण लास्ट टाइम अभ्यासलेला आहे. मीर जाफरच्या वेळेस वगैरे आपण त्याबद्दल जाणून घेतलं होतं. म्हणजे मीर जाफर जो सिराजुद्दौलाला लढाईमध्ये तटस्थ राहतो, मग नंतर मग आपला कारभार जो आहे त्या मुर्शिदाबादवरूनच पाहतो. ठीक आहे, हे सर्व आपण अभ्यासलेलं होतं. तर त्यावेळेस आणि सुरुवातीला म्हणजे याचं वर्णन जे आहे रॉबर्ट क्लाइव्हनं या मुर्शिदाबाद शहराचं लंडन शहराशी अगदी केलं होतं. म्हणजे अगदी धनवान शहर म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो इतक्या मोठ्या प्रमाणात. मात्र तिथून जेवढी काही संपत्ती आपल्या देशात घेऊन जाता येईल तेवढं ब्रिटिशांनी सर्व लुटून नेलं आपण थोडक्यात म्हणू. त्यामुळे आपलं एक आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं. आणि याबाबत शेतीबाबतचं धोरण नेक्स्ट टाइम ते तर फार अत्यंत म्हणू आपण या हलाखीचं. कारण जो काही जमिनीमध्ये काही पीक पिकवायचं वगैरे सर्व घ्यायचं उत्पन्न, त्याच्यापेक्षाही आपण म्हणू की आपण काही वेळा दुष्काळ आल्या कारणाने तेवढं मोबदला मिळायचा नाही खरं तर. परंतु त्याच्या तुलनेत टॅक्स जो आहे किंवा कर जो म्हणू आपण, शेतसारा जो आहे तो मात्र शेतकऱ्यांना भरायलाच लागायचा. अगदी उत्पन्न कमी आलं ह्यावेळेस म्हणजे मी कमी देतो पैसे असं नव्हता भाग. जो ठराविकपणे ठरलेला आहे तेवढं मात्र ते वसूल करायचेच. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं आणि मोठ्या प्रमाणात उद्योगांचा ऱ्हास. म्हणजे इथूनच जे आपलं हातावरती जे काही व्यवसाय वगैरे होते समजा आपले, ते सगळे जे आहेत इथलं माल ब्रिटनमध्ये घेऊन जायचं, तो पक्का करायचा, इथून कच्चा माल घेऊन जाऊन तो परत भारतात आणून विकायचा. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा ऱ्हास व्हायला आपल्याला सुरुवात झाल्याचं दिसून येतं. या सर्व गोष्टींचा परिणाम त्यालाच आपण एक आर्थिक कारण म्हणून इथे संबोधलेला आहे. क्लिअर, थोडक्यात पॉईंट्स आणि त्याचे विश्लेषण आपण जाणून घेतो. मग पुढं धार्मिक कारण सर्वात महत्वाचं. ज्यावेळेस 1813चा चार्टर ऍक्ट आपण पाहतो. ओके, 1813च्या चार्टर ऍक्टने आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षणावरती थोडीशी सुरुवात म्हणू आपण. आणि सुरुवातीला पहिल्या टप्प्यात दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय ब्रिटिश ज्यावेळेस घेतात, परंतु त्याचबरोबर एकूणच त्यांच्या लोकांना भारतामध्ये त्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवल्याचं आपल्या लोकांच्या निदर्शनास होतं. त्याचं रिझन हेच की मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणजे 4 पैसे देणं असेल, जमिनी वगैरे देणं असेल, लोकांना देण्याची सुरुवात होती. आणि या माध्यमातून तुम्ही धर्म परिवर्तन करायचा. तर यामुळे ख्रिश्चन धर्म अनेक लोक आपले स्वीकारल्याचे दिसतं. काही अभ्यासांती, काही प्रलोभनापुढे म्हणू आपण, यामुळे त्याला बळी पडून अनेक लोकांनी धर्म स्वीकारत होते. आणि म्हणूनच हा एक महत्वाचा भाग धार्मिक कारण. आणि सैनिकांवरती मोठ्या प्रमाणात बंधने देखील लादण्यात येऊ लागली होती. म्हणजे थोडक्यात आपण पाहिलं 1806च्या वेळेस मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक असताना तिथे आपल्याला दिसून येतं की या सैनिकांना, भारतीय जे सैनिक असायचे ब्रिटिश रेजिमेंट, त्यामध्ये त्यांना गंध लावणं असेल, दाढी वाढवणं असेल किंवा टोपी घालणं असेल, असं काही असेल तर ते त्यावरती बंधने त्या ठिकाणी आली होती. तसेच दुसरं म्हणजे सैनिकांवरती अन्यायकारक भूमिका म्हणजे दुसरी कोणती महत्वाची, त्यांना असं वरिष्ठ पद दिलंच जायचं नाही. त्यात गुणवान जरी असले तरी देखील त्यांना अगदी एक सीमित सुभेदार पद म्हणून थोडक्यात तिथपर्यंत ते लिमिट असायचं. त्याच्यावरती अगदी हायर अथॉरिटी म्हणून किंवा अधिकार जे आहेत ते मात्र त्यांना दिले जायचे नाही. आणि त्यामुळे ब्रिटिश सैनिकांमध्ये एक रोष देखील होता या कारणास्तव. म्हणूनच आपल्याला सैनिकांवरची काही बंधने म्हणू आपण थोडक्यात या धार्मिक कारणामध्ये आपल्याला दोन्ही दिसतात. म्हणजे
त्यात हे लष्करी कारणामध्ये म्हणू आपण. तर पहिला पॉईंट जो सांगितलेला आहे, गंध लावणं असेल, दाढी वाढवणं असेल, हे धर्मावरती घाला असं सैनिकांना हे वाटू लागलं होतं. या दोन नंतर मग लष्करी कारण. यात मग जो पॉईंट आता नेक्स्ट मेन्शन केला होता की अधिकाराचा वगैरे सैनिकांचा, तो मात्र इथे अपमानास्पद वागणूक किंवा अधिकाराबद्दल तो क्लिअर करू. त्याच्या आधी वेतनावरनं दुजाभाव. जे वेतन आहे तर ते मात्र तुम्ही ब्रिटिशांच्या सैनिकांना वेगळं असायचं आणि भारतीय सैनिकांना वेगळ्या प्रकारे म्हणजे वेतन दिलं जायचं. भारतीय सैनिकांना परत अपमानास्पद वागणूक, त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे व्यवस्थितरित्या सैनिकांना वागणूक नसायची, मानसन्मान तर नाहीच नाही, परंतु त्याचबरोबर त्यांना जे पद आहेत पदांच्या बाबतीत देखील म्हणजे आधी आता सांगितल्याप्रमाणे वरिष्ठ पद म्हणजे जे काही महत्वाचे पद असतात किंवा ज्याकडे अधिकार जास्त असतात ते पद दिले जायचे नाहीत. फक्त त्यांना एक मनुष्यबळ हवं होतं आणि ते भारतीय सैनिक असले म्हणजे ते व्यवस्थितरित्या आपल्याला काही ठिकाणी गोष्टी हाताळायला सोप्या जातील या उद्देशानं सैन्यात नेमणूक व्हायची आणि सैनिक म्हणूनच ते काम करायचे. मग वरिष्ठ पद वगैरे त्यांना दिलं जायचं नाही, तेच महत्वाच्या पदावरती नेमणूक नाही. थोडक्यात लष्करी कारण. यानंतर सर्वात महत्वाचं ज्याने पेटून उठल्या गेलं असं म्हणू आपण ते म्हणजेच तत्कालिक कारण, हिंदू मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. काय कारण होतं तर जे बंदुकांची काडतुसे असतात तर ते काडतुसांचं जे आहे ते दाताचं म्हणजे काढायचं जे काडतुसांचं अनावरण जे काढायचं असतं वरचं ते आपल्या दाताने काढावं लागायचं आणि त्याला गाय आणि डुकरांची चरबी लागलेली असते. ही बातमी सैन्यांमध्ये समजली, पसरली. त्यानंतर मात्र सर्वांनाच हे थोडंसं धक्कादायक होतं सैनिकांना आणि मुस्लिमांकरिता डुक्कर हे निषेध आणि हिंदू धर्मासाठी गाय हे पवित्र आणि या गाय आणि डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी समजल्याच्या नंतर मात्र आता इथे ब्रिटिशांचं काही खरं नाही, थोडक्यात असं झालं आणि सैनिकही यावेळेस आता ब्रिटिशांच्या बाजूने न जाता त्यांना विरोध करायला सुरुवात केली होती. आणि त्याच पहिलं उदाहरण आपल्याला दिसतं मंगल पांडेच्या रूपानं. ओके, मंगल पांडेंनी या ठिकाणी आपल्याला म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही ऐकलेलं असणार आहे. तर मंगल पांडेंनी पहिल्यांदा या उठाव केला होता आणि बराकपूर छावणीतून बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या मध्ये BNI ओके, तर या माध्यमातून पहिल्यांदाच मंगल पांडेंना या मेजर ह्युसेन नावाचा ब्रिटिश अधिकारी असतो त्याच्यावरती गोळी झाडून उठावाची पूर्वनियोजित तारीख होती म्हणजे 31 मे 1857. मात्र त्या आधीच मार्च महिन्याच्या एंडिंग मध्ये म्हणू आपण 29 मार्चला मार्च महिन्यामध्ये आपल्याला मंगल पांडेंनी या उठावाची सुरुवात केल्याचं दिसतं पूर्वनियोजित तारखेच्या आधीच. ठीक आहे, या बाबी आपल्याला पुढील जाऊन घ्यायचे. कारण आले लक्षात कशामुळे उठाव केलेला होता तर याची महत्वाचं म्हणजे सगळे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लष्करी ह्या कारण आपण थोडक्यात पाहिल्याच्या नंतर मग आता उठाव मेन आता 1857च्या उठावाकडे वळतो. इथपर्यंत काही डाऊट असेल तर किंवा काही कोणाचं म्हणणं असेल तर तुम्ही विचारू शकता उभ्या 1 मिनिटामध्ये, 1 मिनिटाच्या आत तुम्ही ते कमेंटद्वारे कळवा किंवा योगेश क्लिअर येते लक्षात. बरोबर, आपण पार्श्वभूमी जाणून घेतलेली आहे, थोडंसं मागच्या गोष्टीच्या संदर्भ देत लिंकेज करत पुढे जातोय जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा एक भाग झाला आणि सेकंड वन आता दुसरा टप्पा असेल तो म्हणजेच 1857चा मूळ उठाव जो आहे कोणत्या भागात कुठे काय झालेलं आहे तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. क्लिअर. ओके, येस गौरव, संध्या, युवी काही डाऊट नाहीये. ओके, म्हणजे चालायचं, कंटिन्यू करूया. व्यवस्थित येतं लक्षात, सिक्वेन्स लक्षात ठेवा. प्रामुख्याने ठिकाणं वगैरे महत्वाची माहिती असणं आवश्यक, त्यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातील. सो हा एक भाग व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. यानंतर मग उत्तर भारतातील उठाव म्हणजे आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आणि त्यात मात्र मी परत एकदा सांगतोय डिवायडेशन केलेलं आहे आपण. ओके, इथे मात्र आपल्याला महाराष्ट्रातून उठाव जे ज्या ठिकाणावरनं पर्टिक्युलरली आपण पाहतो म्हणजे जसं की नगर असेल, सातारा असेल, सातारा इथे रंगो बापूजी गुप्ते असतील, नाशिक मधील पेठ येथे राजा भगवंतराव निळकंठराव यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपण महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना अगदी सुरुवातीला महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्रातून उठावापासून ते टॉपिक स्टार्ट असणार आहे आपला, तर त्यावेळेस इथे अभ्यासाचं. मात्र इथे प्रामुख्याने उत्तर भारतातून जे कोणी उठाव केलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आणि इंग्रजांच्या वतीने ज्यांनी या 1857च्या उठावात ते ज्या भागातनं उठाव ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता ते दडपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांचे कोणी अधिकारी असतील प्रमुख त्यांच्याविषयी जे क्वेश्चन परीक्षेत विचारतात त्यांच्याबद्दलची माहिती आपण इथे प्रामुख्याने पाहूया. इथे येस ऑल क्लिअर युवी, थँक्यू. चला पुढे कंटिन्यू करू. तर उत्तर भारतातील उठाव यामध्ये दिल्ली, बिठूर, कानपूर, लखनौ, कलकत्ता, सातारा ही उठावाची प्रमुख केंद्र होती. महाराष्ट्रात आपल्याला एक सातारा आपण मेन्शन केलेलं आहे आणि ओके मेन ठिकाण कोणते आहेत ते लक्षात ठेवायचं.
त्यानंतर कमळाचे फूल व चपाती हे 1857च्या उठावाची प्रतीके होती. ओके, हे देखील महत्वाचा भाग असेल, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विधानात्मक स्वरूपात ते विचारलं जाऊ शकतं. म्हणजे काय होतं, कोणतं फूल वगैरे, झेंडूचं फूल, गुलाबाचं फूल, असं ते मेन्शन करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा. 31 मे 1857 ही उठावाची तारीख त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली होती. मग आपण जे सुरुवातीला मेन्शन केलं होतं, उठाव दडपण्याचा प्रयत्न ज्यावेळेस ब्रिटिशांनी केलेला होता, त्याला हे सोपं का झालं, त्याचं रिझन हे होतं, ब्रिटिशांनी ज्यावेळेस यशस्वीरित्या प्रयत्न केला किंवा कुठलाही उठाव ज्यावेळेस केला तो सक्सेसफुली का झाला नाही, कारण यात सुसूत्रता, ऐक्यता नव्हती. इथे त्याचं फलित आपल्याला दिसून येतं. म्हणजे 31 मेला उठावाची तारीख निश्चित केली 1857ला, पण त्यावेळेस हा उठाव पार पडला का, नाही. मग त्याच्या आधीच पूर्वनियोजित आधीच झालं. मग कुठून ज्याला ज्या वाटतं तिथून त्याने म्हणजे उठाव करण्याचा प्रयत्न केलेला होता, आपल्या परीने, समजा असं म्हणू आपण. कोणालाही काही म्हणजे हे नव्हतं, आणि त्यामुळेच आपल्याला ही तारीख जी आहे पाळत असल्याचं दिसून येत नाही. आणि प्रत्येक भागातनं, आणि ब्रिटिशांनी तीच अपेक्षित होतं, कारण प्रत्येकानं दडपण्यासाठी त्यांच्याकडे काही मनुष्यबळ बरंचसं असं नव्हतं. त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी थांबवण्याकरिता वेळ त्यांना मिळायचा, आणि त्या भागापुरतं त्याने जिथे कोणी उठाव करायचा प्रयत्न केला तिकडे ते लक्ष द्यायला रेडी होते, समजा असं म्हणू आपण थोडक्यात. त्यांना ते सोपं सोयीस्कर झालं त्यांच्यानुसार. आणि म्हणूनच ते आपण एकत्र जर केलं असतं कदाचित त्याच वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं. परंतु तो एक भाग झाला नाही असंही ते आपण बऱ्या अर्थी म्हणू, कारण आपली परत सामाजिक सुधारणा असतील किंवा एकूणच देश कशा प्रकारे असायला पाहिजे, कुठून कुठपर्यंत आहे, हे आणखीन आपली त्याची रूपरेषा म्हणून आपण ते आखले गेलेली नव्हती. लक्षात घ्या, हे आपल्याला फार पुढंच दिसतं आणखी नाही, एक देश म्हणून पुढे उदयास येत असताना हे तितकंच महत्वाचं होतं असं म्हणू. तर येस, मंगल पांडे विषयीची माहिती थोडक्यात. तर त्याआधीच 31 मे 1857 ही उठावाची मेन डेट होती. मात्र त्याआधीच 29 मार्च 1857 या ठिकाणी BNI म्हणजे बंगाल नेटिव्ह इन्फंट्री जी आहे, तर त्या 34व्या रेजिमेंटची शिपाई असलेले कोण, मंगल पांडे यांनी बराकपूर, हे लक्षात ठेवायचे नाव, 34वी रेजिमेंट हे देखील महत्वाचं असेल. कोणी, मंगल पांडे, कुठे, बराकपूर येथील छावणीत मेजर ह्युसन, ओके, कोण अधिकारी ते देखील लक्षात ठेवायचं आहे. या ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडून मुदतीपूर्वीच उठावाची सुरुवात त्यांनी केलेली होती. कोणी, मंगल पांडे यांनी. हा एक महत्वाचा भाग असेल, इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांचं नाव, नियोजित तारीख कधीची होती, त्याचबरोबर कुठल्या रेजिमेंटचे वगैरे, 34व्या रेजिमेंटचे, कोणत्या ठिकाणी, बराकपूर या ठिकाणी. कोणाची हत्या केली त्यांनी, कोणाला ठार मारलं, मेजर ह्युसेनला. 8 एप्रिल 1835 रोजी मग मंगल पांडे यांना फाशी लगेच देण्यात आलेली होती. मंगल पांडे हे 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा ठरलेले होते. ओके, मंगल पांडे हे 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा असं म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 29 मार्चला गोळी झाडली आणि लगेच 8 एप्रिलला इथे 1835 मेन्शन केलेलं आहे. 1857 लक्षात घ्या, 8 एप्रिल 1857. ओके, 1857 मंगल पांडे यांना फाशी देण्यात आलेली होती. आणि सुरुवात म्हणू उत्तर भारतातून मेन पहिला म्हणजे ठिणगी पेटली असं म्हणू आपण या ठिकाणावरनं. आणि मग पुढे आपल्याला अनेक ठिकाणी अनेक व्यक्ती उठाव केल्याचं दिसतं. त्यात आपल्याला त्याच्या आधी एक ठिकाण म्हणजे मिरत येथे या बराकपूर छावणीच्या नंतर मिरत येथून आपल्याला 1857 10 मेला म्हणजे 31 मे हे नियोजित डेट होती. मात्र त्याच्या आधी पुन्हा एकदा मिरत येथील छावणीमध्ये सैनिकांनी उठाव केलेला होता. हे डेट सहित विचारलं जाऊ शकतं. हा एक भाग म्हणून स्पेशली तो मेन्शन केला. 10 मे 1857 रोजी कोणत्या छावणीतील सैनिकांनी, तर बराकपूर नाही, बराकपूर छावणीतील सैनिक म्हणून त्या ठिकाणी आपला मंगल पांडे कधी 29 मार्चला दिसतात. मिरत येथील छावणीत त्या ठिकाणी सैनिकांनी उठाव करण्याचा प्रयत्न 1857 कधी 10 मे. सिक्वेन्स किंवा जोड्या लावा, चुकीचं वगैरे जोडी निवडा, त्यामध्ये विचारलं गेलं. ही डेट मात्र आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. मग पुढं हा भाग आता महत्वाचा, यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये आहे. कितपत आता PYQ सोडत असताना त्याआधी कितपत लक्षात राहतं ते पहा. मात्र नंतर ज्यावेळेस नोट्स तुमच्याकडे हे येतील त्यानंतर मात्र प्रॉपर लक्षात ठेवा. ओके, सो काही प्रमुख भाग जे आहेत उत्तर भारतातील जोडारावाच्या स्वरूपात म्हणा, वन लाईनर कसाही क्वेश्चन आला तर ते लक्षात ठेवणं आवश्यक. तर बहादूर शाह जफर दुसरा आणि बख्त खान त्याचा सेनापती, मोस्टली मेन व्यक्ती लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. तर दिल्ली या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं कोणी, हा प्रश्न असेल परीक्षेमध्ये, लक्षात ठेवायचा आपल्याला. ओके, बहादूर शाह जफर दुसरा यांनी का प्रयत्न केला होता, मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर मुघल सम्राट जो आहे, मुघल बादशाह म्हणून आपण, तर बादशाह वगैरे उपाधी काढून घेणं असेल, पेन्शन वगैरे सगळं बंद करण्यात आलं होतं. यानंतर त्याच्या मुलाला सांगितलं होतं की 15,000 रुपये प्रतिमाह तुला दिलं जाईल आणि तू युवराज म्हणून राहायचं, बादशाह बिदशाह काही स्वतःला समजायचं नाही. यानंतर मात्र यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता, जो दडपून टाकला किंवा इंग्रजांच्या वतीने यशस्वी नेतृत्व केलं होतं तर विल्यम हडसन आणि निकल्सन, ओके, या लोकांनी.
लक्षात ठेवायचं. इंग्रजांचं नेतृत्व प्रामुख्याने यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट मग कानपूर. कानपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे, त्यांचे सेनापती तात्या टोपे. मोस्टली परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेत प्रश्न आपल्याला दिसतोय, लक्षात घ्या, पुढे पण आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावायचं आहे. हे त्यांचे सेनापती असलेले तात्या टोपे यांचा उल्लेख. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मग नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे दोन नावं लक्षात ठेवतो, परंतु मेन कोण, नानासाहेब पेशवे हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, दोन्ही ऑप्शन मध्ये असतील तर उत्तर काय असेल आपलं, नानासाहेब पेशवे. 2024च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत वन लाईनर क्वेश्चन आपल्याला विचारला गेला आहे, जो आपण घेतलेला पाहिजे. लक्षात ठेवा, कानपूर येथील उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे. जो उठाव आहे दडपून टाकलेला होता कॅम्पबेल आणि हावलॉक यांनी. ओके, हावलॉक किंवा हावलॉक असं म्हणू शकता. इंग्रजांच्या वतीने ते नेतृत्व त्यांनी केलं होतं. तर नेक्स्ट लखनौ या ठिकाणी उठाव जो होता तो बेगम हजरत महल यांनी केलं होतं आणि हॅवलॉक, नील आर्मस्ट्रॉंग, कॅम्पबेल ओके या व्यक्तींनी आणि लॉरेन्स यांनी या उठाव दडपण्याचा प्रयत्न केला होता किंवा इंग्रजांच्या वतीने नेतृत्व केलेलं होतं. रात्री लक्षात नावं पहा, प्रयत्न करा, पात्र लक्षात ठेवा. एका बाजूला तुम्हाला हे दिल्ली, कानपूर, लखनौ असं विचारलं जाऊ शकतं, दुसऱ्या बाजूला मिसमॅच करून या व्यक्तींची नावे किंवा यांना स्किप करून इंग्रजांच्या वतीने या ठिकाणी या उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केलेल्या व्यक्तींची नावे म्हणून यांची नावे डिरेक्ट देऊ शकतात, हे स्किप करून देखील. त्यामुळे ते देखील आपल्याला प्रॉपर लक्षात ठेवायचं. यावरती क्वेश्चन आपल्याला परीक्षेत नक्कीच पाहायला मिळेल. महत्वाचा भाग आहे हा जो आपण आता या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट वन, बरेली. रोहिलखंड या ठिकाणी खान बहादूर खान व मौलवी अहमदुल्ला ओके यांनी नेतृत्व केलं होतं, जे मोडीत काढलं होतं किंवा इंग्रजांच्या वतीने नेतृत्व केलं होतं कॅम्पबेल आणि कॉलिन यांनी. बिहार, जगदीशपूर या ठिकाणी कुंवर सिंह ओके, राणा कुंवर सिंह यांनी नेतृत्व केलं होतं आणि विल्यम टेलर ओके, विल्यम टेलर हे ब्रिटिशांच्या वतीने. त्यानंतर फैजबाद किंवा अवध, मौलवी अहमदुल्ला ओके या ठिकाणी उठाव आणि जनरल रेनर्ड व हेनरी लॉरेन्स यांनी हा उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. मग नेक्स्ट ग्वाल्हेर या ठिकाणी ती जागा नसल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, ते मोठं ते इकडे आलेलं होतं, काही जणांची नावे इथे सुटसुटीत आहे आता. तर ग्वाल्हेरमध्ये कोण, तात्या टोपे. तात्या टोपे आणि ग्वाल्हेर येथील उठावाचं नेतृत्व आणि ह्यू रोज हे नाव लक्षात ठेवायचं इंग्रजांच्या वतीने. त्यानंतर झाशी, मणिकर्णिका ज्यांचं मूळ नाव राणी लक्ष्मीबाई यांनी या ठिकाणी उठाव केलेला होता. राणी लक्ष्मीबाईची स्टोरी आपण ऐकलेली आहे बऱ्याचदा, माहिती आहे. 1857च्या उठावाच्या निमित्त झाशी या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं आणि ह्यू रोज यांनीच हा उठाव दडपून टाकला होता. आणि ह्यू रोजने एक चांगलं स्टेटमेंट पण दिलेलं आहे राणी लक्ष्मीबाई बद्दल. या ठिकाणचं राणीच्या लक्ष्मीबाईंनी ज्या पद्धतीने उठावाचं नेतृत्व केलं होतं त्यांचं एक कौतुक म्हणून आपण ह्यू रोजने केल्याचं दिसतं आपल्याला. पुढे मग पंजाबमध्ये सामान्य नागरिक आणि सैन्य यांनी उठाव केला होता आणि जॉन लॉरेन्स त्या पंजाबमधील उठाव इंग्रजांच्या वतीने नेतृत्व. आणि बनारस या ठिकाणी सामान्य नागरिकांनी सैन्याने उठाव केला होता आणि कर्नल नील यांनी त्या ठिकाणी नेतृत्व इंग्रजांच्या वतीने केलेलं होतं. मग हे झाले प्रमुख ठिकाण आणि त्या ठिकाणी कोणी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे इंग्रजांच्या वतीने, कोणी नेतृत्व केलेलं आहे. पुढं 1857च्या उठावाचे अपयश का आलं, त्याचं रिझन काय ते थोडक्यात पाहूया. बंडांचा फैलाव संपूर्ण हिंदुस्थानात झाला का, ऍक्च्युली आपल्याला माहिती नव्हतं की भारत अजून कुठून कुठपर्यंत एक संध भारत आहे असं. म्हणजे जरी या लोकांपासून आता आपल्याला कळालं काही भाग भारताचा आहे, परंतु आपल्याला हे साल उजळण्यासाठी म्हणजे बराच वेळ पण लागलेला असं म्हणू आपण. आणि कोण कुठून राहत, आता कसं नेटवर्क फास्ट आहे, तुम्हाला इथल्या इथं कळतं कुठं काय झालं. अगदी म्हणजे इराण इस्रायल संघर्ष सुरू आहे तिथं काय चाललं ते आपल्या न्यूजच्या माध्यमातून, मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून इथे किंवा बाकीकडे. आता नांदेडला किती तापमान आहे, सर्वाधिक तापमान अलीकडच्या काळात आपल्याला नांदेडला असल्याचं दिसतं सध्याला महाराष्ट्रातून 47 डिग्री सेल्सिअस ओके. लगेच या गोष्टी कळायला मार्ग सोपं झालं म्हणून होता एवढ्या कालावधीनंतर. त्यावेळेस मात्र अगदी ग्वाल्हेरवरनं कोणी उठाव करत असेल तर मग इकडे खाली साऊथला चेन्नईला कोणाला काही पता लागायचा नाही, म्हणजे तिथे काय चाललंय काय नाही कोणाला काय माहिती नाही. या पद्धतीने म्हणजे तिथे काय कुठलंही नेटवर्क स्ट्रॉंग नव्हतं, काही नव्हतं, कुठले भ्रमणध्वनी वगैरे काय याच्या प्रकार नसल्या कारणाने कुठून कुठे कोण उठाव करतंय हे माहिती नव्हतं आणि त्यामुळे बराच भाग शांतता राहिला होता. तर त्या ठिकाणी जर कोणाला अडचण आली नाही, समजा एखाद्या भागात सर्व सुरळीत चालू आहे तर कोणी उठाव करण्याचा प्रयत्नच केला नाही. मूळ काय रिझन होतं, प्रत्येक जे होते सरदार वगैरे सैनिक वगैरे नेमलेले किंवा त्यांच्याकडे जमिनी वगैरे दिलेल्या आहेत, तर एखाद्याची जमीन काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना आपण त्याला विरोध करणारच. आपली जमीन आहे बाबा, हे काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. याची ज्यांना त्रास झालाय त्यांनीच हा उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून मूळ बराच भाग शांत राहण्याचं कारण तेच होतं की त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात जो त्रास झाला होता त्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे एक वाक्य किंवा एकता आपल्याला कुठे दिसत नाहीये.
मग भारतीय राजांच्या पाठिंब्याचा बऱ्याच ठिकाणी अभाव होता. म्हणजे जसं की आता आपण मोस्टली उदाहरण देऊ, निजामाचे उदाहरण देऊ, किंवा वरती बरेच जण हे त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या सैन्य त्या ठिकाणी तैनाती म्हणून नेमलं गेलं होतं. त्यानंतर बरेच जण असं वाटलं की आपलं राज्य साबूत आहे आणि आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही, त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांना विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही राजांनी. उठाव कोणी केलेला आहे पहा, ज्यांच्या शेत जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता, बरोबर. त्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त टॅक्स द्यावा लागायचा, त्यांना त्रास व्हायचा. त्यानंतर सैनिकांना मोठ्या प्रमाणात धर्मावर्ण असेल किंवा सैन्यात हीन वागणूक मिळायची, नागरिकांना त्रास व्हायचा. तर या ज्यांना त्रास व्हायचा त्यांनीच उठाव करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामुळे राजांना ज्या ठिकाणी त्रास नाही, बाबा आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही काय उठाव करायचा, यामुळे आपल्याला या राजांच्या पाठिंब्याचा अभाव काही ठिकाणी दिसून येतो. बंडवाल्यांना सर्वसामान्य नेतृत्व मिळाले नाही, प्रत्येकाचे स्वतंत्र गट त्या ठिकाणी नेतृत्व करीत होते. हा एक त्यामध्ये अपयश होण्याचं कारण मेन म्हणू आपण याचं. सर्वसामान्य ध्येय उद्दिष्ट कार्यक्रमाचा अभाव होता, बरोबर. त्यानंतर बंडात सामील झालेल्या प्रत्येकाची उद्दिष्टे ही वेगवेगळी होती. म्हणजे थोडक्यात आपल्या परिणामाचे चाललेलं होतं असं आपण म्हणू. लष्करी डावपेचात कमतरता, यामध्ये आपल्याला याबद्दलच्या काही सूचना किंवा आपल्याला अगदी काही माहिती जुन्या परंपरेनुसार काही लोकांकडे म्हणजे ध्येयदृष्टी होती आपण म्हणू. त्यानंतर ब्रिटिशांच्या बाबतीत म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्यात जे काम करीत असताना आपल्याला तिथे त्यांच्याच याच्या अधिकारानुसार म्हणजे वावरायचं, त्यामुळे इथे काही आपल्याला स्ट्रॉंगली कोणी असं पुढं आल्याचं दिसत नाही. साधन सामग्री असेल तर त्याचाही अभाव होता. सर्व ठिकाणी जनतेचा पाठिंबा त्या मिळालेला नव्हता, म्हणजे काही पर्टिक्युलर ठिकाणीच आपण पाहतोय, त्यामुळे तिथेही आपल्याला काही उदासीनताच पाहायला मिळते. नेत्यांमध्ये एकमत नव्हतं, जे कोणी नेतृत्व वगैरे करायचे त्यांच्यातही काही नाही, एक जण एक सांगायचं, एक जण एक असं म्हणू आपण, त्यामुळे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, नेत्यांमध्ये एकमत नव्हतं. 1857च्या उठावात पुढील संस्थानांनी भाग घेतला नाही. थोडक्यात हैदराबाद आपण पाहतो, हैदराबादमध्ये निजामाने त्या ठिकाणी सरळ यापासून दूरच होते ते. आणि ग्वाल्हेर, दिवाण दिनकर राजवाडे, नेपाळमध्ये जंग बहादूर, पतियाला, जिंद, कपूरथळा हे काही भाग आहेत जिथे या उठावाबद्दल या संस्थांनी भाग घेतला नव्हता. 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील मऊ व इंदूर या ठिकाणी शिपायांनी बंड केलेलं होतं. ओके, शिपायांनी मात्र बंड केलेला आहे. ठीक आहे, शिपायांना त्रास झालेला म्हणून आपण थोडक्यात. आणि शिपायांना अगदीच धर्माचंच नाही, म्हणजे आपण ते गाय आणि काडतूसचं म्हणजे गाय आणि डुकरांची चरबी लावलेली असते काडतूस प्रकरण जे पाहिलेलं आहे ते तर होतं रिझन. त्यावर मात्र सैनिकांमध्ये थोड्या गोष्टी पसरलेल्या होत्या, परंतु मेन गोष्ट जी होती की त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक जी होती किंवा जी महत्वाची पदं आहेत, कॅपेबल असून देखील त्यांना ती पदं मिळायची नाहीत. वेतन जे आहे त्यात दुजाभाव होता. अगदी ब्रिटिश जर असेल तर त्याला व्यवस्थित वेतन मिळायचं, त्या लोकांना वेतन देखील त्यांच्या तुलनेमध्ये ते कमी दिलं जायचं. आणि अधिकार देखील ज्यांच्याकडे कुवत नाही त्या लोकांना, ब्रिटिश लोकांना ते अधिकचे असायचे. आणि यांचे हे कॅपेबल असून देखील यांना कोणी विचारलं जायचं नाही. ह्या गोष्टी जास्त त्यांना त्रासदायक होत्या आणि त्यामुळे ते आपला परिणाम उठाव करण्याचा प्रयत्न करीत होते. मग त्याचा काय परिणाम झाला एकूणच थोडक्यात जाणून घेऊ. तर 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंग याने, म्हणजे आता हा उठाव झाल्याच्या नंतर लॉर्ड कॅनिंग याने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार हा राणीच्या वतीने पाहिला जाईल असं त्याने नमूद केलं होतं. आता याचा एक दूरगामी परिणाम म्हणून आपण सर्व ठिकाणी उठाव करण्यात आला. भारतीय लोक नाराज असल्याचे त्यांना दिसून आलं. कंपनीचा मनमानी कारभार काही ठिकाणी सुरू होता, जरी ब्रिटिशांच्याच ऑर्डरनुसार असला तरी देखील असं होतं. आणि म्हणून ते कंपनीचं एक बरखास्त करून थोडक्यात काय तर पूर्णतः ब्रिटिश पार्लमेंटचं थोडक्यात इथं वर्चस्व असेल. सरळ मध्यस्थी आता कोणी कंपनीचा काही कारभार इथून आपल्याला पाहायला मिळणार नाही, जो लॉर्ड कॅनिंगच्या नुसार म्हणजे 1856 ते सुरुवातीला 1858 मध्ये भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता. ओके, शेवटचा गव्हर्नर जनरल आपण अभ्यासलेलो नाही, कारण पहिला व्हाईसराय देखील तोच आहे. शब्द फक्त चेंज झाले म्हणून या राणीच्या जाहीरनाम्यानुसार गव्हर्नर जनरल जो असेल तो आता भारताचा व्हाईसराय पुढे होणार. आणि लॉर्ड कॅनिंग ज्यावेळेस व्हाईसराय होईल त्यावेळेस त्याची आपण ते माहिती घेऊ, जो की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल असेल. तर या राणीच्या जाहीरनाम्यानुसार पाहिला जाईल या पद्धतीनं त्या ठिकाणी मेन्शन केलं गेलं. जे काही ध्येय धोरण आहे ते थोडक्यात बदलण्यात येऊ लागली होती या उठावाच्या नंतर. या जाहीरनाम्यानुसार वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरनं भारतीयात भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देताना देखील गुणवत्ता हाच निकष राहील असे घोषित करण्यात आले. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची दलाली नाही किंवा वशिला नाही, या पद्धतीने न करता गुणवत्तेच्या निकषाच्या आधारावरती शासकीय नोकरी देण्यात येईल.
आणि जे काही वंश, जात, धर्म उच्च जातीतील आहे म्हणून नोकरी किंवा कुठल्या जातीतील आहे म्हणून नोकरी नाही असं नाही. ज्या ठिकाणी जो कोणी कॅपेबल असेल त्या पद्धतीने त्यांच्यात कुठल्याही प्रकारे मतभेद म्हणजे भेदभाव न करता त्यांना त्या ठिकाणी नोकरी वगैरे दिली जाईल आणि वागणूक देखील वगैरे व्यवस्थित दिली जाईल असं घोषित करण्यात आलं. त्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर आपण ते पाहिलं. ओके, पिट्स इंडिया ऍक्ट नुसार वॉरेन हेस्टिंगच्या काळामधलं बोर्ड ऑफ कंट्रोल वगैरे. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर ही मंडळी जी आहेत ती बरखास्त करून टाकली, त्यांनी कॅन्सल केलं आणि भारत मंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची त्यांनी निर्मिती केलेली होती. ओके, आता हे सर्व बदल आपल्याला दिसून येऊ लागले होते 1857च्या नंतर. मग यानुसारच पुढील पॉईंट जो महत्वाचा, जो आपल्याला व्हॉइसराय मध्ये पर्टिक्युलरली तो अभ्यासायचा आहेच, परंतु इथे लक्षात ठेवायचं या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आणि 1857च्या नंतर आपल्याला दिसून येतं लॉर्ड कॅनिंग जो आहे तर तो भारताचा पहिला व्हॉइसराय या ठिकाणी झालेला होता. थोडक्यात शब्द चेंज झाला म्हणून आपण. ओके, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आपण अभ्यासायचो लॉर्ड डलहौसी, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॅनिंग याला नेमण्यात आलं होतं, जो की शेवटचा होता. आणि हा उठाव वगैरे झाल्याच्या नंतर मग 1858 ते पुढे 61च्या दरम्यान आपल्याला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसराय म्हणून असल्याचं दिसतं. ओके, भारताचा पहिला व्हॉइसराय. तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनलेला होता. ओके, लक्षात, पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले हे लक्षात ठेवायचं. आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय पुढे येईल असते लॉर्ड कॅनिंग. काही महत्वाचे परिणाम जे आपण पाहतोय फक्त या 1857च्या उठावानंतर काय झालं. भारतातील कोणतेही संस्थान यापुढे खालसा केलं जाणार नाही. मोठ्या प्रमाणात खालसा केलं गेलं होतं आणि त्यानुसार सर्व ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली ते येऊ लागले होते. यानंतर मात्र थोडंसं वातावरण शांत करण्यासाठी, कारण एकूणच काही निर्णय जे आहेत थोडंसं भारताला असं वाटलं पाहिजे की तर ब्रिटिश थोड्या प्रमाणात इथे सुधारणा करतायत आणि काही गोष्टी आहेत जे की आपल्याकडे सर्वच काढून घेतल्या जाणार नाही. म्हणजे थोडक्यात एक मलमपट्टी म्हणून आपण करण्याचा प्रयत्न ते करीत होते, कारण त्यांना इथे आणखी काही काळ राहायचं होतं. या कारणास्तव आपल्याला ते दिसून येतं आणि म्हणूनच कोणतेही संस्थान खालसा केलं जाणार नाही अशी शाश्वती त्यांच्याकडनं देण्यात आली. तर भारतातील ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना करताना युरोपियनांची संख्या ही जी आहे तर ती देखील त्याने वाढवलेली होती. ओके, उठावाच्या काळात इंग्रज व भारतीय सैनिकांचे प्रमाण जे होतं 1:6 असं होतं. ओके, जे नंतर प्रमाण जे बदललेलं आहे यावरती क्वेश्चन दिसून येतो आपल्याला. 1:2 असं केलेलं आहे. 2 ते तर 1 हे असं असणार आहे. 1:6 असलेलं काय केलं, 1:2 हे प्रमाण त्यांनी केलं. त्यानंतर मग नव्या सनदशीर राजकारणाची सुरुवात म्हणून आपण कायदेशीर राजकारणाची सुरुवात या 1857च्या उठावाच्या नंतर आपल्याला दिसून येते. आणि इंग्रजांनी दाखवलेल्या सूडबुद्धीमुळे इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढवून भारतीय राष्ट्रवादाला एकूणच उत्तेजन मिळालं होतं. याचा एक दीर्घकाळ परिणाम आपल्याला जाणून येतो, दिसून येतो. कारण या 1857च्या उठावामुळे ब्रिटिशांविरुद्ध मात्र आता भारत एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मला शिक्षणाच्या माध्यमातून प्रगल्भता ही वाढत चालली होती. राजकीय सुधारक आपल्याला सुरुवातीला ब्रिटिशांच्या सोबत संगनमताने कार्यभार पाहत असताना दिसतात, मात्र त्यात मग आपल्याला राजकीय सुधारकांमध्येच 2 गट पडल्याचं दिसतं. 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना होते, मात्र पहिल्यांदा मवाळ गट या ठिकाणी अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून ब्रिटिशांशी कार्य आपलं सुरू ठेवत असतं सुरळीतपणे. काही ठिकाणी पर्टिक्युलरली विरोध, मात्र मोठ्या प्रमाणात विरोध नाही. मग जहाल गट उदयाला येतो. ह्या सर्वांचा जो परिणाम किंवा पुढे आपण ते अभ्यासणारच आहोत, त्याच्यासाठी आपल्याला 1857चा उठाव हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याचेच फलित म्हणून आपण पुढं आणि ब्रिटिशांना प्रत्येक भागात आणखीनही मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दिसतं. आणि मग हळूहळू वार का होईना असं म्हणून आपण एकसंध भारत पुढे पाहत असतानाच आपल्याला 1947 मध्ये मात्र आपण ब्रिटिशांना पूर्णतः भारतातून इथून घालवून दिलेलं होतं. ओके सर, हा एक पर्टिक्युलर म्हणजे काही परिणाम होते या उठावाचे हे थोडक्यात आपण इथून जाणून घेतलेलं आहे. यानंतर मग आता स्टेटमेंट वाईज काही विचारलेलं आहे प्रश्न, त्याला अनुसरून पुढील पॉईंट इथे आपल्याला कव्हर करायचा आहे. तो म्हणजेच कोणता, तर पहा या 1857च्या उठावावरती काही जणांची स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचे. जो परीक्षेसाठी एक महत्वाचा भाग असेल, कोणी काय विधान केलेलं आहे महत्वाच्या व्यक्तींचं ते विचारलं गेलेलं आहे. मग त्यामध्ये या उठावाबद्दल थोर विचारवंतांनी जी काही मतं मांडलेली आहेत हे थोडक्यात पाहूया. यात आपल्याला सर्वप्रथम शिपायांची भाऊगर्दी असा उल्लेख आपल्याला नर फाटक यांनी केल्याचं दिसतं. तर जॉन लॉरेन्स यांनी शिपायाचं बंड हे कारणीभूत होतं काय, तर कारतुसांचं कारण तेवढंच एक होतं कारणीभूत असं त्यांनी म्हटलं होतं. तर कॅम्बेल यांनी काय मेन्शन केलं, तर बंगाल आर्मीतील हिंदू शिपायांचे बंड कामगारांनी संप करावा तसा लष्करी संपाचा एक तो प्रकार होता. हे त्याला म्हणजे फार त्यांनी खिचगिंती ते त्यांच्या नाही अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात कामगारांनी संप करावा त्याप्रमाणे यांनी ते केलेलं आहे, बाकी काही नाही असं एक संबोधलं गेलं होतं कॅम्बेलच्या वतीने, जे की इंग्रजांचे
नेतृत्व केलं होतं काही ठिकाणी आपण पाहिलं की उठाव दडपून टाकण्यासाठी, बरोबर, कॅम्पेल. त्यानंतर रॉबर्ट्स यांनी मेन्शन केलं स्वार्थी उद्दिष्ट असलेले लोक बंडात सामील झालेले आहेत. आता ब्रिटिशांच्या वतीने म्हटलं की आपण अशाच पद्धतीने स्टेटमेंट तिकडे येणार हे अपेक्षित. वीर सावरकर यांनी 1907 साली इंग्लंडमध्ये 1857चं स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला होता आणि 1857च्या उठावाला प्रथम राष्ट्रीय स्वातंत्र्याचा संग्राम असा उल्लेख त्याने केल्याचा आपल्याला दिसून येतो. पंडित नेहरूंनी लोकयुद्धाचे व राष्ट्रीय युद्धाचे स्थान अशा स्वरूपाचं वर्णन केल्याचं दिसतं. काही प्रमुख व्यक्तींच्या बद्दल नोट करतो आपण जे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बेंजामिन डिझारेली आणि काडतुसा सारख्या क्षुल्लक कारणामुळे अशा महान क्रांतीचा जन्म होऊच शकत नाही असं मेन्शन केलं. तर अशोक मेहता यांनी द ग्रेट रेबिलियन 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक न्यायी होते. ऱ्हासास जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाऱ्या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट होता. अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलं होतं. या द ग्रेट रेबिलियन त्यांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे. यानंतर जे मिडले यांनी गोऱ्यांविरुद्ध काळ्यांचा संघर्ष असं एका शब्दात एका वाक्यात त्याचं वर्णन केलेलं आहे. जे मिडले यांनी. तर पुढे TR होम्स यांनी म्हटलं होतं सुसंस्कृत व रानटीपणा यातील तंटा, दोघातील भांडण झगडा म्हणून थोडक्यात त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सुसंस्कृतपणा व रानटीपणा यातील तंटा. जस्टिन मेकार्थी आणि टेलर किंवा जस्टिन टेलर म्हणून हिंदू व मुस्लिम यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध केलेला हा कट होता असं त्यांनी वर्णन केलं. तर संतोष कुमार रे यांनी 1857चा उठाव हा केवळ शिपायांचे बंड नव्हते तर तो प्रजेचा उठाव होता असं वर्णन केलेलं आहे. तर काही प्रमुख व्यक्ती आणि त्यांनी केलेले स्टेटमेंट याला अनुसरून काही क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे हे इथे मेन्शन केलेलं आहे. तर एकूणच 1857चा उठाव महत्वाचा टॉपिक जो पार्श्वभूमीच्या आधारावरती आणि काही महत्वाच्या व्यक्तींनी पार्श्वभूमीमध्ये जे आपण पाहिलेलं की त्यांनी जो उठाव केला होता ते व्यक्ती आणि कुठल्या कारणास्तव मेन रिझन काय होतं आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांना विरोध भारतातनं सुरुवात झालेली होती त्याचे महत्वाचे बारकावे या ठिकाणी आपण या टॉपिकच्या माध्यमातून तो अभ्यासण्याचा हा प्रयत्न होता. आलं लक्षात. व्यवस्थितरित्या 1857 प्रमुख ठिकाण उठाव वगैरे पहिलाच भाग आपण पाहिलेला आहे. 2 टप्प्यात माहिती घेतोय. पहिला टप्पा जो आहे भारतातून उठाव, नेक्स्ट महाराष्ट्रातून उठाव जो असेल तो महाराष्ट्र इतिहासामध्ये आपण अभ्यासणार आहोत हा पूर्ण झाल्याच्या नंतर. ओके चालेल. यानंतर मग येस आता शेवटच्या टप्प्याकडे PYQ. आता जे काही आपण अभ्यासलेलो आहोत तुमच्या आता लक्षात आलं असेल तर यानुसार आपल्याला आता प्रश्न उत्तरे पाहायचे आहेत. इथपर्यंत पुन्हा एकदा कोणाचं काही म्हणणं क्वेश्चन वगैरे असेल तर विचारू शकता. अदरवाईज जे तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळापासून जे ऐकलेलं आहे व्यवस्थित तर त्याला अनुसरून काही PYQ तुम्ही अभ्यासला असाल तर त्याचं रिव्हिजन होईल असं म्हणून आपण अभ्यासला नसाल तर जे प्रश्न आयोगाच्या वतीने विचारले जाऊ शकतात जो टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर मग कशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा अभ्यासायचं आहे, रिव्हिजन कसं करायचं आहे त्या प्रश्नाला पाहून ते लक्षात येईल. त्यानुसार तुम्हाला ते सराव टेस्टमध्ये पुढील काळात देखील कामाला येणारच आहे. तर यानुसार आपल्याला प्रश्न उत्तरे काही 7-8 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न आहे. तर ते आपण पाहायचं आणि तुम्हाला उत्तर द्यायचे. जे ऑनलाईन विद्यार्थी असतील त्यांनी फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करायचा आहे. तुम्ही देखील ते डायरेक्ट सांगू शकता. ओके स्टार्ट करूया. ओके एका मिनिटात. त्याआधी काही कोणाचं म्हणणं असेल तर परत एकदा क्वेश्चन वगैरे असेल तर विचारा. येते लक्षात व्यवस्थितरित्या बारकावे आपण नोट करतोय समजतंय म्हणजे असं काही नाही. हा परत एकदा एवढंच की फक्त ऐकताय. पहिल्यांदा तुमचं आता लेक्चर होत असेल इथे तर जुने विद्यार्थी असतील तर त्यांना रिव्हिजन झाल्यामुळे ते आणखीन सोपं वाटेल. परंतु पहिल्यांदा लेक्चर करणाऱ्यांसाठी मात्र एक गोष्ट ध्यानात घ्या. इथे हे अभ्यासात असताना फक्त ऐकलंय, नोट केलंय किंवा थोडंसं विचार केला, ऐकतो बारकाईनं याच्या पलीकडे काय असणार आहे यानंतर तुम्ही ते अभ्यासनं रिव्हिजन करणं हा भाग खूप महत्वाचा आहे. PYQ तर आपण इथं करूनच घेतोय. तो अभ्यासून झाल्याच्या नंतर मग सराव प्रश्नाच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतात का, ह्या प्रश्नांचं उत्तर ज्यावेळेस होकारार्थी असेल तिथे मात्र आपण वेगवेगळ्या दिशेने चाललोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत काय डाऊट? येस युवी ओके चालेल. मग पाहायचं PYQ ला करायचं सुरुवात. ओके चला तर मग जाणून घेऊ काही प्रश्न उत्तरे आणि सर्वांनीच उत्तर द्यायचे. या 1857चा उठाव हा टॉपिक आपण पहिल्या टप्प्यात कव्हर केलेला आहे. भारताशी संबंधित काही महत्वाचे पॉइंट्स नुसार यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत पुढे पाहूया. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोर मधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले? कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C 2024 अलीकडेच हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहा
जॉन लॉरेन्स, मेजर सार्जंट, ह्यू रोज, कॉलिन कॅम्पबेल. आता हा स्टेटमेंट देऊन काही वेळेला पहा, एक प्रश्न असा घेतलेला आहे की हे स्टेटमेंट एका व्यक्तीनं या उठावाबद्दल मेन्शन केले म्हणून आपल्या नोट्समध्ये मी मेन्शन केलं नाही, परंतु उत्तर कसं द्यायचं लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे थोडक्यात झाशीची राणी या ठिकाणी आपल्याला झाशीची राणीनं उठाव, लक्ष्मीबाईंनी जो उठाव केला होता झाशीच्या ठिकाणी, त्यावेळेस इंग्रजाच्या वतीनं कोण अधिकारी होता ज्याने तो बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी केला तो म्हणून आपण. हा येस, तर मग त्या व्यक्तीने ते स्टेटमेंट केलेलं असणार आहे, हे आपल्याला इतरांच्या तुलनेमध्ये लक्षात येतं. सो पर्याय क्रमांक 3 येस, दिव्या शिंदे यांचं उत्तर अगदी बरोबर. बाकीच्यांनी आन्सर मेन्शन करू शकता, पर्याय क्रमांक मेन्शन करायचे फक्त तुम्हाला. चुकीचं जर कोणी उत्तर दिलं तर आपलं चुकलं आणि सर नाव घेतील, असं काही टेन्शन नका घेऊ, मी नाव घेणार नाहीये. जर करेक्ट आन्सर असेल तर नाव मेन्शन करेन फक्त. ओके, सो बिंदास, निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये, आन्सर द्यायचे, सराव करून घ्यायचा. दिव्या शिंदे यांनी मात्र करेक्ट आन्सर दिलं होतं, ह्यू रोज. येस योगेश, तुमचं अगदी बरोबर आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे पहा. आता इथे पर्टिक्युलरली नाव सगळ्यांची लक्षात असणं गरजेचं आहे, त्यासाठी एका वेळेस पहिल्यांदा लेक्चर करत असताना आपण ते सगळं मेन्शन केलेलं आहे, परंतु ते लक्षात राहणार नाही, परंतु नंतर नोट्स व्यवस्था अभ्यासा लक्षात राहील. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, या ग्रुप बी ग्रुप सी चे 2023 मधला क्वेश्चन. तर 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनांनी थोडक्यात महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली होती. तर थोडक्यात जर तुम्ही नावं पाहिली आता, इंग्रजांचे नेतृत्व म्हणून आपण जे लिस्ट पलीकडच्या कॉलम मध्ये पाहत होतो, त्यावेळेस तुम्हाला कोणकोणती नावे या ठिकाणी आठवत आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करा. यस युवी, लास्ट क्वेश्चनचं आन्सर तुमचंही बरोबर होतं आणि मला वाटतं दिव्या यांनी करेक्ट उत्तर दिलेलं होतं. यानंतर सेकंड क्वेश्चन, तर ओळखायचं आहे त्याला, अ ब क ड च्या स्वरूपात दिलेलं आहे. नील, त्यानंतर हॅवलॉक, ऑट्रॅम, लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्यूम रोज, त्यानंतर विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क. पहिला पर्याय अ आणि ब फक्त, सेकंड ब आणि क फक्त, तिसरा आहे अ ब क आणि चौथा आहे ब क आणि ड. सांगता येईल? थोडस विचार करा, परीक्षेत वेळ नसेल मात्र इथे थोडा वेळ घ्या हवं तर, परंतु आठवते का प्रयत्न करा. बरेचसे व्यक्ती होते आणि ते एकाच वेळेस लेक्चरमध्ये ऐकून ते लक्षात ठेवणं हा मोठा टास्क आहे आपल्या समोर सध्याला, परंतु इथे प्रयत्न करा असं म्हणून. पण ज्यावेळेस सेशन होईल त्यानंतर तुम्ही घरी जाऊन परत तुम्हाला नोट्स मिळतील, तिथे अभ्यास असताना मात्र प्रॉपर त्याचं रिव्हिजन झाल्याच्या नंतर तेव्हा लक्षात राहतील आणि तिथे मात्र गडबडायचं नाही परीक्षेत. हा, ब क ड हे ऐकल्यासारखं वाटत नाही का? नील, हॅवलॉक, नाही काय असेल आन्सर? यस आशिष, ज्यांनी पर्याय क्रमांक 3 मेन्शन केलेला आहे, मला वाटतं आशिष आणि यू यांचं उत्तर बरोबर आलं लक्षात. हे नाव आपण कुठे, डिग्बी नाव कुठे ऐकलं का? डिग्बी 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 कुठे, म्हणजे एवढं जरी थोडंसं आठवण्याचा प्रयत्न केला तर कुठेही नाहीये, हा ते आपल्याला दिसत नाहीये. मात्र हॅवलॉक ऐकलेला आहे, तो थोडासा आठवण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्स बंधू हे मेन्शन केलं होतं, कॅम्पबेल तर होतच होतं, ह्यू रोज पण आहेच आहे, हे सारखा आपण उल्लेख केलेला आहे त्यांचा. सो त्यामुळे अ ब आणि क, ओके, अ ब आणि क फक्त, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, हे नोट करायचं आन्सर पर्याय क्रमांक 3. मला वाटतं आशिष आणि युई याने अगदी करेक्ट आन्सर दिलेलं होतं. ओके, येस, क्लिअर, आलं लक्षात. चला नेक्स्ट वन, पुढील क्वेश्चन कडे वळूया. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2017. अवधच्या बेगम, बडी बेगम, बेगम साहिबा, बेगम ताज. 2017 मध्ये क्वेश्चन होता. चला, येस बरोबर, आलं लक्षात. हे असं नाव कन्फ्युजन, बडी बेगम वगैरे याचा उल्लेख केलाय का आपण? नाही, ते म्हणजे आयोगाच्या वतीने असं ते मेन्शन केलेलं असंच, त्यांना असं वाटव, बेगम साहिबा, बेगम ताज, अवधच्या बेगम. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? चला, ऑनलाईन उत्तर अपेक्षित आहे, सांगा पटापट आन्सर. योगेश, तुमचा आन्सर करेक्ट आहे, उत्तर आलेलं आहे. ऑनलाईन क्वेश्चन आहे, सांगा फास्टली. चलो, यस आशिष, व्हेरी गुड. चला, आशिष यांचं उत्तर आलेलं आहे लगेचच. ऑनलाईन क्वेश्चन त्यामुळे वेळ नको घ्यायला असं म्हणेन मी. सो अवधच्या बेगम यांनी या ठिकाणी लखनौच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. सो पर्याय क्रमांक
ए या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. यस, आशिषांचं उत्तर अगदी करेक्ट आहे. बेगम हजरत महल. ओके, अवधच्या बेगम हजरत महल असं. नेक्स्ट, हा 2024 इथे मेन्शन केलं नाही, तर एक राज्यसेवेचा पेपर घेतले, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2024 हा प्रश्न इतिहासाच्या ह्याच्यात थोडस कन्फ्युज होऊ शकतो आपण, पर्टिक्युलरली जर ते नाव पाहिल्याच्या नंतर. पण पहा, उत्तर द्या आधी, नंतर आपण चर्चा करू. यस युवी, बेगम हजरत महल. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? डन. आता मी ते पॉइंट पण समजावून व्यवस्थित सांगला होता, चांगलं लक्षात राहिलेलं असेल तर मग या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, जो की अलीकडेच म्हणून राज्यसेवेच्या प्री एक्झाम मध्ये तो विचारला गेला होता. इथे मात्र अगदी करेक्ट. यस, दिव्या शिंदे, युवी अंबेकर. यस, अगदी बरोबर. आशिष, तुमचे उत्तर अगदी करेक्ट. आणि योगेश, तुमचे उत्तर अगदी बरोबर. नानासाहेब. या दोन नावामध्ये कन्फ्युज होण्याचं कारण नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. मेन नानासाहेब आहेत, सेनापती नंतर तात्या टोपे नंतर येत आहेत, त्यामुळे त्यांचं नाही. त्यांचं आपण पर्टिक्युलरली पाहिलं होतं ग्वाल्हेर या ठिकाणचं. ओके, ग्वाल्हेर म्हटलं तर तुम्हाला इथे तात्यासाहेब टोपे हे उत्तर ठीक आहे, परंतु इथे कानपूर म्हटलेलं आहे, तर नानासाहेब पेशवे हे पहिल्यांदा यायला हवेत. आन्सर दोन्ही जरी पर्यायामध्ये असलं तरी आपल्याला दोन्ही आहेत असं वाटतं. दोन्ही आहेत, परंतु दोन्हीमध्ये जर विचारलं चूज करायचं तर नानासाहेब पेशवे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर. या दोघांची नावे असतील तर हे नाहीये. हा हा, क्वेश्चन कसं आहे? हा, त्यावेळेस म्हणजे दोन व्यक्ती, म्हणजे एक स्टेटमेंट मध्ये जर समजा एका व्यक्तीचं नाव आहे असं म्हणायचं तुम्हाला, ए विधान समजा तात्या टोपेचं नाव आहे स्टेटमेंट वाईज विचारलं, आणि बी मध्ये नानासाहेब पेशवे यांचं नाव आहे असंच म्हणायचं ना, बरोबर. आणि सी मध्ये वेगळं, डी मध्ये वेगळं असेल. आता बरोबर, मग पर्याय म्हणजे तुम्हाला जर असेल ए बी, तर मग ए बी आन्सर चूज करायचं. हा, ओके, राईट. ओके, तिथे असं स्टेटमेंट वाईज आला तर त्या पद्धतीने. क्लिअर? येस, डाऊट विचार चला अशा पद्धतीनं, म्हणजे ते काय होईल आणखीन इझी. नेक्स्ट, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? खूप आधीचा एक क्वेश्चन घेतलेला आहे, 10-12 वर्षापूर्वीचा म्हणू आपण. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी, अशोक मेहता, डॉक्टर एस एन सेन, वी.डी. सावरकर. हे नाव पण पहा कसं विचारलेलं आहे. आपण वी.डी. सावरकर असं पाहतो काय कधी? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. चला, काय असेल उत्तर? नेक्स्ट वन. आता ते व्यक्ती जे स्टेटमेंट आहेत आपण आपल्या नोट्स मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. त्यांच्या पुस्तकात त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणून आपण ते मेन्शन केलेलं होतं. पहा, द ग्रेट रेबिलियन 1857 असा उल्लेख केला होता, आणि एका व्यक्तीच्या बद्दलचं स्टेटमेंट 1857च्या उठावाला अनुसरून त्यांनी मेन्शन केलं होतं. तो एक भाग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न होता. आणि इथे येस, आशिष, व्हेरी गुड, तुमच्या लक्षात राहिलेलं दिसतंय. बरोबर, काय असेल आन्सर मग? अशोक मेहता पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, यांच्याबद्दल ते लगेच लक्षात राहणार नाही, थोडंसं टफ फोन ज्यांना आठवलं ते थोडंसं मेमरी आपली हे आहे म्हणा तुम्ही स्ट्रॉंग, काय हरकत नाहीये, परंतु अभ्यासल्याच्या नंतर मात्र चुकायला नको. आता हे फर्स्ट टाइम ठीक आहे, आपण इथे हे करू, आता फक्त प्रयत्न करायचे. नेक्स्ट, पुढील क्वेश्चन. 1857च्या उठावानंतर मग आधी किती प्रमाण होतं आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण विचारलं गेलं होतं. कंबाईन ग्रुप BC 2017 पूर्व परीक्षा. पर्याय क्रमांक 1 एकास 2, पर्याय क्रमांक 2 एकास 3, पर्याय क्रमांक 3 एकास 4, पर्याय क्रमांक 4 एकास 5. चला, काय असेल आन्सर मग? योगेश, आठवते काय सांगितलं होतं? 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण हे ओळखायचं आपल्याला. PYQच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येते क्वेश्चन कसे येत आहेत, आणि ही माहिती घेतलेली आहे, कशा पद्धतीने नोट केली होती, आणि त्यानंतर उत्तर देत असताना कसं द्यायचंय, कुठे काही स्टेटमेंट असेल जर घेतलेलं नसेल, परंतु ते व्यक्तीचं नाव तर घेतलेलं होतं पहिलंच क्वेश्चन पाहत असताना,
त्यामध्ये तसं ह्यू रोजचं वगैरे आपण ते स्टेटमेंट थोडंसं हे करायचं, बारकाईने आपल्याला पाहायचं. ते अभ्यासलेलं आहे, मात्र वेगळ्या पद्धतीने जरी आला तरी ते उत्तर द्यायला हवं. यस, आशिष, युवी, दिव्या, अगदी बरोबर, व्हेरी गुड. एकास 2 प्रमाण, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर. एकास 6 वर्ण एकास 2. ठीक आहे, डायरेक्ट प्रमाण देखील विचारलेलं आहे. या पद्धतीने आपण ते क्लिअर देखील केलेलं आहे. नेक्स्ट, यानंतर आता जोड्या लावायच्या स्वरूपात जो मगाशी उल्लेख केला, नक्कीच क्वेश्चन असेल. ठिकाण प्रॉपर, त्या ठिकाणी कोणी कुठल्या ठिकाणचं उठावाचं नेतृत्व केलं. इथे असा प्रश्न मी तुम्हाला म्हटलं होतं की मधला भाग स्किप करतील आणि त्या ठिकाणी उठाव कोण मोडीत काढला किंवा इंग्रजांच्या वतीने कोण नेतृत्व केलं, थोडक्यात त्यांच्याबद्दल इथे मेन्शन केलेलं आहे. तर पहा, जोड्या लावून योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. कानपूर, झाशी, बनारस, दिल्ली एका बाजूला दिसतं, तर दुसऱ्या बाजूला ह्यू रोज, कर्नल नील कॅम्पबेल आणि विल्यम हॉडसन. हॉडसन काही म्हणा, पण उत्तर सांगा. चला, आणि इथे 1 2 3 4 असं दिलेलं आहे. त्यामुळे पहिलं जरी आठवलं आणि बाकीचं नाही आठवलं तरी चालतं. मात्र कानपूर येथील तर ऍटलिस्ट आठवायला हवं. मग बाकीचं पाहण्याची गरज नाही, डायरेक्ट मग ते शोर शॉट असणं गरजेचं आहे. सो करेक्ट आन्सर ओके, कानपूर येथे कोणी कॅम्पबेल हे होते. हा, ओके, येस, ऑनलाईन, येस, आशिष, युवी, दिव्या करेक्ट उत्तर असेल. ओके, कॅम्पबेल 3 आलं म्हटलं. आणि हे जर ठराविक म्हणजे तुम्हाला माहिती असेल किंवा नंतर हेच माहिती नसेल तर बाकीचं जर कुठे लिंक लागते का पाहण्यासाठी तुम्हाला ते पाहावं लागेल. अदरवाईज आपल्या परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितले प्रश्नांची उत्तर देत असताना असं ठराविकपणे पहिलंच माहिती असेल, अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन झालेला असेल, शॉर्ट शॉर्ट असाल तर डायरेक्ट तुम्ही जर हे फर्स्ट जोडी 3 आहे आणि इथे रिपिटेशन नाहीये कुठं, 3 इथे दिसतंय आपल्याला, तर पुढं पाहायचं नाही. कंबाईनच्या परीक्षेत तर महिने, राज्यसेवेला तुम्हाला बराचसा वेळ असतो, आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे हे जर तुम्ही शुअर शॉट असाल तर लगेच आन्सर 3 गोल करायचं आणि पुढे जायचं. बाकीचं मला किती माहिती आहे, मी किती हुशार आहे किंवा आपली पाठ थोपडं तिथे बसायचं नाही. बऱ्याचदा होतं आपल्याला, पर हवेत जातो, अरे बरोबर येते एक जोडी, म्हणजे पहिलं हे पाहिलं, दुसरं हे ते, हा अरे हा हेच उत्तर आहे, हे बघितलंय आपण, अभ्यासलेलं आहे, वा वा म्हणतोय, त्यामध्येच 1 मिनिट जातो. तेवढा वेळ आपल्याकडे नसणार आहे. ओके, तुम्हाला तो गणितात मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे सेशनमधून, आपल्या गणितासाठी म्हणा किंवा इतर विषयासाठी विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन असतील, थोडं तिथे विचार करायला तुम्हाला वेळ मिळेल. सो अशा पद्धतीने असेल त्याचा फायदा घ्यायचा आहे. पर्टिक्युलरली अभ्यास केल्याच्या नंतर, रिव्हिजन केल्याच्या नंतर लक्षात राहतच, ते माहिती असतं. 3 गोल केलं, विषय संपला, लगेच चूज करायचं, पुढील क्वेश्चन कडे वळायचं. आता लक्षात आलं असेल, झाशी, ह्यू रोज 2nd, त्यानंतर बनारस 3rd, आपलं सॉरी, झाशी 1 क्रमांक, ह्यू रोज, बनारस कर्नल नील आणि लास्ट दिल्ली विल्यम हडसन. ओके, येस, या पद्धतीनं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. क्लिअर. सो या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचे प्रश्न विचारल्याच्या नंतर. जोड्या लावायच्या स्वरूपामध्ये मात्र हे व्यवस्थित याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. क्लिअर. तर काही उठाव, प्रमुख उठाव आणि त्या ठिकाणचे नेतृत्व इंग्रजांच्या वतीने असतील किंवा भारतातून पर्टिक्युलरली ठिकाणांचे नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारताना दिसेल, तर आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर 3 सर्वांनी ते नोट करायचं. या पद्धतीनं 7 क्वेश्चन मला वाटतं आहेत फक्त आज. तर 7 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आणि यस पुढे नाहीये तर 7 क्वेश्चन. त्या पद्धतीने 1857चा उठाव आणि त्यावरती काही प्रश्न आयोगाच्या वतीने विचारले गेलेले, अगदी अलीकडच्या काळात 23-24 पाहिलेले, अगदी जुने पण आणि मिडियल म्हणून 17-18चे क्वेश्चन या तिन्ही टाईप मध्ये आपण घेतलेलं आहे. त्या मुद्दाम असंच घेतलं की कारण जुनं एक ते स्वरूप माहिती असावं, मिडल मधलं पण एक घेतलेलं आहे, सर्व एकत्रितरित्या ज्यावेळेस पूर्व परीक्षा व्हायचे. मग आता अलीकडे 24-23 आपण ते पाहिलेलं आहे. क्लिअर. या पद्धतीने सराव करा. सराव प्रश्नही पाहणं, सॉरी PYQ पाहणं गरजेचं आहे. त्यानुसार मग काही सराव प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, ज्याचा काही फायदा आपल्याला पुढे होणार आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये मात्र इथेच थांबूया. परत एकदा काही डाऊट असेल किंवा परीक्षा तयारी संदर्भात जे उशिराने जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी सूचना देतो. आयोगाने नुकतीच, बऱ्याच जणांनी जाहिरात कधी येणार हा प्रश्न तुमचा होता. तर आयोगाने आपल्या संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. एकूण पोलीस उपनिरीक्षकसाठी 310, राज्य कर निरीक्षकसाठी 236 आणि सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी 6 अशा एकूण 552 पदांची जाहिरात आयोगाच्या आपल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे. डिटेलमध्ये पाहू शकता माहिती, अथवा फॉर्म भरायचा असेल तर mpsc.gov.in या आयोगाच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती व्हिजिट करा.
फॉर्म भरून घ्या पटकन, अगदी शेवटच्या दिनांकापर्यंत वेट नाही करायचंय. जे लास्ट इयरला देखील असतील ते विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकता. आणि 30 एप्रिल हा शेवटचा दिनांक असेल फॉर्म भरण्याचा. आणि एक्झाम कधी आहे सर्वांना माहिती आहे, 14 जून 11 ते 12 या वेळेत परीक्षा हॉलमध्ये आपल्याला 9:30 पर्यंत पोहोचायचं असतं. बायोमेट्रिक वगैरे सगळं ते करून प्रोसिजर असते, त्यामुळे व्यवस्थितरित्या ते लवकर घाई गडबड न होऊ देता सेंटरवरती दूर असतील तर वेळेवरती पोहोचा. आता सूचना देऊन ठेवते काही परीक्षेला सामोरे जात असताना, तेव्हा आपण बोलूच, मात्र आता माहिती असू द्या. दुसरं, एक कुठलंही आपलं ओरिजिनल आयडी प्रूफ जे असतं ते सोबत घ्यायचंय. मोस्टली आधार कार्डच घ्यायचा. आधार कार्डचं एक झेरॉक्स, ओके, 2च फक्त सोबत. अशी वॉच असेल तर चालेल, इलेक्ट्रॉनिक नाही. आणि एक ब्लॅक बॉल पेन सोबत असायचं, बाकी काही सोबत अलाउड नसेल. बॅग वगैरे असेल तुम्हाला सेंटरच्या बाहेरच ठेवावे लागतं, मोबाईल वगैरे बंद करून, सोबत काही कॅरी करता येत नाही. या पद्धतीने वेळेत पोहोचायचं आहे. आणि शेवटचा हॉलमध्ये एंट्री करण्यासाठी टाइम असतो 10:30चा. वेळेला फार महत्व आहे म्हणून मी तुम्हाला सर्व सांगतोय, कारण अगदी थोडंसं इकडे तिकडे जरी झालं तरी आपण गडबडून जातो. चांगला अभ्यास झालेला त्याचा परिणाम एक्झामच्या रिझल्टवरती होतो. म्हणून वेळेत पोहोचायचंय, लवकर निघायचंय. 9:30 ते 10:30 या दरम्यान बायोमेट्रिक पद्धतीने ते सर्व प्रोसिजर होत असते. आणि 10:30ला हॉलमध्ये, 10:30 पर्यंत हॉलमध्ये एंट्री करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी 10 पर्यंत, 10 पासून सुरुवात होते. 10:30 ते 10:30 मध्ये तुम्ही एंट्री करायची. आणि 10:30 ते 11 या वेळेत जे काही तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते त्यावरती सगळी माहिती, इन्फॉर्मेशन भरायची असते. आणि जे झेरॉक्स असतं तुमचं आयडी कार्ड तुमच्याकडे एक, त्यावरती तुम्हाला तिथे काही सूचना दिलेल्या असतात किंवा तुम्हाला माहितीच असतं. सेंटर क्रमांक, सेंटरचं नाव वगैरे तिथे मेन्शन करायचं, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव वगैरे, रोल नंबर, हे सगळं लिहायचं असतं. क्लिअर? या पद्धतीने ते त्यांच्याकडे सबमिट करायचं असतं. सो ह्या काही सूचना महत्वाच्या, स्पेशली फर्स्ट टाइम जे विद्यार्थी एक्झामला जाणार आहेत त्यांच्यासाठी. वेळेचं वाहन नसतं, लक्षात येत नाही, त्यामुळे सेंटरवरती पोहोचत असताना गडबड होती, ती गडबड टाळायची आपल्याला. फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि 14 तारखेच्या हिशोबाने रेडी राहायचंय. 60 दिवसापेक्षा आपल्याकडे कमी आता कालावधी आहे, त्यामुळे थोडंसं टाइम मॅनेजमेंट पहा. आणि अगदी 10 ते 12 तास अभ्यास होणं या काळात आवश्यक आहे. ओके, ऍटलिस्ट 8 to 10 hours तरी मी ते सुरुवातीपासून सांगतोय. मात्र परीक्षेच्या काळात 10 ते 12 असं म्हणेन, थोडंसं वाढवता आलं तर ते बेस्ट राहील. क्लिअर? चालेल सर. येस, अभिरा यांचा क्वेश्चन घेऊन तुमच्याकडे येतो लगेच. लास्ट इयरला आहे, मग चालतं का फॉर्म भरला? येस, शेवटच्या वर्षाला असाल पदवीच्या, फॉर्म भरू शकता. मात्र एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही मेन्स द्याल, चुकून समजा पास झाला, चुकून म्हणण्यापेक्षा अभ्यास करूनच पास झालात, चुकून नाहीये, पॉझिटिव्ह बोलायचं आपण. जर पास झालात परीक्षा आणि पास झाला, तुम्हाला मेन्स द्यायची आहे. मेन्सच्या वेळेस मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, पदवी तुमचं लास्ट इयरला आता आहात, आता फायनल इयर एक्झाम वगैरे असेल तुमच्या, आता काही ठिकाणी सुरू होत आहे, आता तुम्ही फॉर्म भरून देऊ शकता, कारण तो पण तुमचा रिझल्ट येतो जून जुलैमध्ये, रिझल्ट येतो आपला मोस्टली, बरोबर. मग त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि मेन्सच्या वेळेस जर तुम्ही प्री पास झालात, क्वालिफाय झालात, मेन्सला असाल, ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असतंच, रिझल्ट आलेला असतो, त्यामुळे तिथे माहिती तुम्हाला भरायला काही अडचण नसेल. येस युवी, थँक्यू. ओके, येस, काय म्हणत होता तुम्ही? पाहिलं का बारकाईनं? इकडनंच भरून टाकायचं फॉर्म, काय टेन्शन नाही, ओपन होऊन. काही ठिकाणी जागा नाहीयेत समजा, म्हणजे आता कॅटेगरी वाईज जर आपण पाहायला गेलं तर काही काही ठिकाणी जागा नसतील तर असं अगदी निराश वगैरे नाही व्हायचं, काही नाही, नाहीतर नाही जागा, ठीक आहे, ओपन मधून फॉर्म भरून टाकायचं सरळ सरळ बिनधास्तपणे. मग ते पण आहे, म्हणजे काय जागेचं, म्हणजे आपण भरताना फॉर्म इकडनं भरायचा आणि जागा त्यानंतर पुढे परत वाढू शकतात, वाढण्याची शक्यता आहे असे सांगितलं गेलेलं आहे. आणि ते आपल्याला मेन्सच्या, म्हणजे तिथं प्रीच्या नंतर हे जागेमध्ये वाढ वगैरे होत आहे त्यानंतर लक्षात येतं. फॉर्म भरताना भरून द्यायचं असं, मग नंतर वाढली तर वाढली, नाही तर इकडनं आपण ऑटोमॅटिकली एक्झाम तर देऊ शकतो. ठीक आहे. आणि मी एक सांगेन की इथं बऱ्याच जणांचं आणखी एक असतं परीक्षेच्या बाबतीत, थोडंसं फक्त जाता जाता बोलायचं. जागेंच्या बाबतीतही बऱ्याच जण असं होतं की कुठल्या कॅटेगरीला किती जागा वगैरे आहेत, ते आपल्याला काय परीक्षा पास व्हायची डोक्यात ठेवायचं आहे. फॉर्म, बऱ्याच जणांचा एक असा उत्साह असतो की सर जागा कधी निघणार आहेत, जाहिरात अजून आली नाही वगैरे, तुमचं चाललं होतं, बरेच जण आन्सर म्हणजे क्वेश्चन पण करत होते. याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. जागा किती आहेत, फॉर्म सुटलेत आता, त्यानंतर मग ते एवढे जागा आहेत, एवढ्या कॅटेगरीसाठी एवढंच आहे तेवढंच आहे असं अजिबात नाहीये. हे फक्त कारण आहे, ते सगळं बाजूला सारायचं. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, अंतिम ध्येय काय, परीक्षा पास व्हायची, आपल्याला पोस्ट मिळवायची आहे. त्याकरिता काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यावरती फोकस करायचा आहे.
जागा किती वगैरे काही नाही, एक जागा असते ते सफिशियंट आहे म्हणायचं आणि आपल्या तयारीला लागायचंय. त्याच्यामुळे भ्रमनिराश होऊ द्यायचं नाही, किंवा अरे काय जागा आहेत, एवढे लोक फॉर्म भरतायत, 1,00,000, 2,00,000, 4,00,000, त्यातनं आपला कुठला क्रमांक लागणार आहे, एवढं कुठं कॉम्पिटिशन असतं का वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी एका बासनात गुंडवून ठेवायचे. ओके, याचा कुठे त्याला थारा द्यायचा नाही, स्वतःवरती विश्वास ठेवायचा, अभ्यास करायचा प्रामाणिकपणे, त्यासाठी मग जे काही पाठपुरावा करता येईल परीक्षा क्रॅक करण्याकरिता हे सर्व करायचं आहे. ह्या गोष्टी बाजूलाच ठेवून. ओके, निगेटिव्ह लोकांच्या संगतीत राहायचं नाही, कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायचं नाहीये. फक्त आयोगाने जाहिरात प्रकाशित करणाऱ्या माहिती आहेत, कधी ना कधी येणारच आहे, तरी देखील उगाच टेन्शन असतं, अरे काय जाहिरातच येत नाहीये, कधी येणार आहे, तर परीक्षेला 2च महिने शिल्लक राहिले, येते का नाही, हे म्हणजे विनाकारण आपण ते कारण त्या गोष्टीला उगाच बाऊ करत असतो आणि त्याच्यावरती भर देतोय. आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे, एकच ध्येय, अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीने अभ्यासक्रम आहे, जे काही गोष्टी लागणार आहेत, PYQ संदर्भ साहित्य, अभ्यास करणं, परीक्षेला सामोरे जाणं, परीक्षा पास होणं, विषय संपला. ओके, या पद्धतीने सुरू असू दे. यस, येऊया, अगदी स्वतःला त्यासाठी सक्षम बनवायचंय. हा हा, नंतर यस होणार ते नक्कीच. म्हणजे सर आपण समजा ओपनचं पिरियड काढलं, आपलं सिलेक्शन ओपन वर नव्हतं, आता काय म्हणजे मला हा, म्हणजे ते जागा नसतील समजा तिकडनं असं तर तिकडनं होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. हा हा, मला असं वाटतं की कास्ट आता जागाच नाहीयेत समजा कास्टसाठी, तर मग काय करणार, असं जागा नसतील तर त्यावेळेस मग आपल्याला तिकडनंच काउंट केलं जाणार असं. हा, येस, काय प्रॉब्लेम नाही. हा हा हा, नाही ठीक आहे, जे काही डाऊट असेल ते विचारलं पण पाहिजे, आणि काही असलं तरी हे कसं विचारावं, किंवा हे काय माहिती नाही, किंवा काय वाटेल विचारलं, तर असं काही नाही, काही बिनधास्तपणे विचारा, डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, थांबूया इथेच आजच्या सेशनमध्ये. उद्या पुढील भाग कंटिन्यू करू याच पद्धतीनं. महत्वाचं 1857च्या उठावाच्या नंतर जर तुम्हाला अभ्यास यायचं येऊ शकता, जो भाग असणार आहे तो म्हणजे आता या 1857च्या उठावाच्या नंतरचे व्हॉइसराय. ओके, जे गव्हर्नर जनरल अभ्यासतो, आता पुढे आपल्याला व्हॉइसराय अभ्यासायचे आहेत. त्या व्हॉइसरायच्या कार्यकाळात काय घटना घडलेल्या आहेत ते नोट करून त्यांच्यावरती काय प्रश्न PYQ मध्ये विचारले गेलेले आहेत त्याची अशाच प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चांगल्या प्रकारे एक सराव होईल. तर उद्याचा टॉपिक असेल 1857च्या नंतरचे व्हॉइसराय. अशा टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत ते कम्प्लीट करावायचं आहे, आणि त्यानंतर मग महाराष्ट्राच्या इतिहासाला आपल्याला लगेचच स्टार्ट करायचं आहे. क्लिअर. तर उद्याच्या भागातला टॉपिक व्हॉइसराय हा असणार आहे. चला थांबूया इथेच. थँक्यू सो मच. ओके.